नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मी सौ साखरे. नर्मदे हर या आमच्या यूट्यूब चॅनलवर श्री गुरुनाथ बापट यांचं मनःपूर्वक स्वागत करते. 3 डिसेंबर 2023 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये पायी परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्याशी आज आपण दिलखुलास गप्पा मारूया. नमस्कार. मी गुरुनाथ बापट, वडगाव मावळ या ठिकाणी राहणारा. म्हणजे आता मी सध्या तसं पिंपळे गुरवमध्ये सुद्धा अधूनमधून स्थायिक असतो. ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी या संरक्षण मंत्रालयाच्या आयुध निर्माणीमध्ये मी काम केलं. 40 वर्ष त्या ठिकाणी मी काम करून ज्युनियर वर्क्स मॅनेजर या पदावरतून मी सेवानिवृत्त झालो. घरचं वातावरण लहानपणापासून तसं धार्मिकच होतं. आई वडील दोघंही कीर्तनकार होते, त्याच्यामुळं तसा धार्मिकपणाचा संस्कार माझ्यावर झालेला होता. परंतु तसं म्हटलं तर कर्मठपणाही नव्हता, काही नव्हता. त्याच्यामुळे कॉलेज हे ते याच्यामुळं फक्त हात जोडणे धार्मिकपणे तसा तो संस्कार झालेला होता. त्याच्यानंतर पुढे नाटकात वगैरे कामं करत होतो. जाणता राजामध्ये, फुलवंती, आमच्या फॅक्टरीच्या निरनिराळ्या नाटकांच्या मधनं कामं करत होतो. अचानक कसा काय या धार्मिक मार्गाकडे आलो, कारण मला एक गुरुजी भेटले. त्यांनी मला रुद्र शिकवला, थोडीशी पूजापाठ वगैरे शिकवली. म्हटले तुमची वाणी चांगली आहे, तुम्ही हे शिकून घ्या की पुढे मागे अगदी तुम्ही व्यवसाय म्हणून नाही केलात तरी हे तुम्ही शिकून घ्या की पुढच्या पिढीला निदान सांगता यावं की हे असं होतं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मी इकडे आलो. हा झाला माझा परिचय. मग तुम्हाला प्रेरणा कशी झाली किंवा स्फूर्ती कोणापासून मिळाली की आपण नर्मदा परिक्रमा करावी? आता नर्मदा परिक्रमेच्या बाबतीत मी ऐकलं होतं, पण बाकी पुस्तकं वगैरे मी कोणाचीही वाचली नव्हती. 2012 साली माझ्या वडिलांचं देहावसान झालं. आता आपल्याकडे परंपरेप्रमाणे किंवा प्रथेनुसार 10 दिवस सुटकात मला घरीच बसावं लागलं. तर घरी बसून करणार काय? तर माझे एक मित्र होते अतुल खेडकर, त्यांनी ही परिक्रमा पायी पूर्ण केलेली होती. मग त्यांनी मला एक सीडी आणून दिली. त्या चितळे वहिनींची ती सीडी होती, सौ चितळ्यांची. मी घरी बसून ती पाहिली त्या काळामध्ये. आणि ती बघितल्यानंतर मी ती इतक्या वेळा बघितली की मी आपला म्हणजे दुसरा काही उद्योग नसला की ती सीडी लाव, परत पहिल्यापासून शेवटपर्यंत, परत पहिल्यापासून शेवटपर्यंत एवढ्या वेळा मी ती बघितली. आणि मग मला ती इच्छा झाली की आपण ही परिक्रमा करावी. मग माझे इतर मित्र होते, माझ्या घरासमोरच राहतात, संजय कुलकर्णी, प्रकाश पेटकर वगैरे, हे ते, यांना मी ते सांगितलेलं होतं. परंतु माझा काही योग जमला नाही. आता मी नोकरीमध्ये होतो, सांसारिक कटकटी म्हणा किंवा काय, मी वेळ काढू शकलो नाही असं म्हणायला हरकत नाही. जवळजवळ 10 वर्ष मी ही वाट बघितली. 2012 साली मी विचार करत होतो की जायचंय. तोपर्यंत दरम्यानच्या काळात त्यांनी 2-3 वेळा ह्या परिक्रमा केल्या. म्हणजे पूर्ण पायी नाही केल्या, पण मध्ये गाडी, मध्ये कधी काय कसं, कारण त्यांना मध्ये कोविडही लागला. त्याच्यामुळे मग ते नंतर त्यांना गाडीने ते करणं क्रमप्राप्त झालं. माझा काही योग येईना. शेवटी 2021 साली मी सेवानिवृत्त झालो. आता म्हटलं आता तर आपण मोकळे, आता आपण ही परिक्रमा करावी. बरेच दिवस डोक्यात कारण प्रत्येक वेळेला ह्या मित्रांच्या बरोबर बसलं ना की अधूनमधून हा परिक्रमेचा विषय यायचा आणि माझ्या जखमेवरची खपली निघायची की मी नाही करू शकलो, ह्यांची झाली आणखीन मी आपला. शेवटी 21 साली ते प्रकाश पेटकर परत मला भेटले. जे वडगावला नेहमीच भेटत होतो. त्यांना म्हटलं, राव तुमच्या परिक्रमा झाल्या, तुम्ही मला कधी घेऊन जाणार आहात, काय करायचंय? नाही तर म्हटलं आता काय, मला माहिती तर काहीच नाहीये. शेवटी म्हटलं मी उठीन एक दिवस आणि जाईन. मग ते प्रकाश पेटकर म्हटले सध्या मला वेळ नाहीये, आपण मोटरसायकलवरती करू. मग आम्ही ती 2022चा जानेवारी, तेव्हा आम्ही साधारण 1-2 जानेवारीला मोटरसायकलवरतून वडगावातनं निघालो. आणि परिक्रमा माझी ती मोटरसायकलवरती 18 ते 19 दिवसात पूर्ण झाली. आणि मग त्याच्यानंतर तो एक जो आपण म्हणतो ईश्वरी योगायोग, तो जो परिक्रमेचा योगायोगाने जी सुरुवात झाली, ती परिक्रमा झाल्यानंतर मी गोकर्ण महाबळेश्वरला जाऊन आलो, बदामीला जाऊन आलो, अमरनाथ यात्रा केली. आणि लगेच 23 डिसेंबरला, हे आता मी सांगितलं 3 डिसेंबर 2023ला पायी परिक्रमेला मी निघून गेलो. म्हणजे असं एकदम योगायोगाने हा सगळा एकदम योगायोगात जुळून आला.
मग तुम्ही परिक्रमा करण्यापूर्वी काही शारीरिक आणि मानसिक अशी काही तयारी केली होती का? नाही, काहीच केले नव्हते. मानसिक पण नाही आणि शारीरिक पण नाही. मी ड्युटीवरती होतो त्याच्यामुळे माझं चालणं नेहमीच होत होतं, कारण मेंटेनन्स विभागात होतो. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी कुठेही काही बिघाड होईल त्या ठिकाणी जायचं. बरं, ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये होतो त्याच्यामुळे आतमध्ये आम्हाला व्हेकल न्यायची परवानगी नव्हती. त्याच्यामुळे चालणं माझं होतच की साधारणपणे दिवसाकाठी माझी तेव्हाची चाल 5-1 किलोमीटर तर नक्की होती. मानसिक तयारी काही केली नाही. फक्त एवढं लक्षात ठेवलं की आता आपण परिक्रमेला जायचंय तर ती पूर्ण करायची. मध्ये काही हो, माघारी म्हणून यायचं नाही, पूर्ण झाल्याशिवाय यायचं नाही हे मनाशी ठरवलं होतं. एवढंच, बाकी नाही त्याच्यात मी काही विशेष. परिक्रमा उचलली ओंकारेश्वरवर? हो. त्याच्यावर तुम्ही एकटे होता का अजून? नाही, आम्ही 6 जण होतो. म्हणजे वडगावहून आम्ही 6 जण निघालो. साधारणपणे आम्ही 1 तारखेला 1 डिसेंबरला इथनं निघालो पुण्यातनं. 2 डिसेंबरला सकाळी तिथे पोचलो. 3 डिसेंबरला त्या अनिल महाराजांच्याकडे गेलो. सर्टिफिकेट घेतलं, पाहिजे तर तुम्हाला नंतर त्याचा फोटो देतो मी. सर्टिफिकेट घेतलं. 3 डिसेंबरला आम्ही सुरुवात केली. आम्ही 6 जण होतो त्याच्यामुळे प्रत्येकाचं सगळं सामान वगैरे बरोबर होतं आणि मग 6 जणांनी मिळून आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. शेवटपर्यंत तुम्ही साई राहिले? नाही, कारण शेवटपर्यंत 6 जण आम्ही राहिलो नाही. शेवटपर्यंत आम्ही 3 राहिलो फक्त. बाकी 3 आधेमध्ये असे गळत 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 गेले. पण परिक्रमा आमच्या 3घांची पूर्ण झाली, पायी पूर्ण झाली. तुम्ही असं काही ठरवलं होतं का की आपण परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर इतके किलोमीटर दररोज झालंच पाहिजे, किंवा असं काही आखणी केली होती का की ह्या मार्गाने जायचं त्या मार्गाने जायचं? मार्गाची आखणी आम्ही थोडीफार केलेली होती. म्हणजे सुरुवातीला हे जाऊनच आलेले होते त्याच्यामुळे त्यांना मार्ग माहिती होता. मला काही मार्ग माहिती नव्हता त्याच्यामुळे ते म्हणतील त्या पूर्व दिशेने चालत होतो. बरोबर. परंतु रोज इतके किलोमीटर चाललंच पाहिजे असा आम्ही कुठचाही निश्चय केलेला नव्हता. एखाद्या ठिकाणी वाटलं की आज दुपारच्या नंतर आपल्याला चालायचं नाही, कंटाळा आलाय म्हणा, किंवा नाही आज आरामच करू, तर दुपारी 12 वाजता सुद्धा आम्ही आश्रमात तिथल्या त्या आश्रम चालकांची परवानगी घेऊन आम्ही तिथं राहिलोय. असं नाही की रोज एवढं चाललंच पाहिजे असा कुठचाही नियम केला नव्हता. आणि तो नियम करून उपयोगही होत नाही असं बऱ्याच जणांच्याकडनं कानावरती आलं. अनुभव आम्हाला म्हणजे आम्ही असा नियम केलाच नव्हता. त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच सांगितलं ना तुम्हाला की असा कुठचाही मी संकल्प जेव्हा सोडला ओंकारेश्वरला आम्ही, तेव्हा असा कुठचाही मी संकल्प सोडला नव्हता की मी अनवाणी चालेन, मी फक्त मठामध्येच किंवा आश्रमात राहूनच तिथं मिळेल ते खाईन वगैरे, असा कुठचाही संकल्प सोडला नव्हता. फक्त एक परिक्रमा करणार एवढा संकल्प सोडलेला होता. त्याच्यामुळे मी या ठिकाणी राहीन त्या ठिकाणी इतके रोज चालेन असा काही संकल्प नव्हता. कधी आम्ही केवळ 10-12 किलोमीटर चाललो, थांबलो, कधी कधी 30-30 किलोमीटर पण चाललो. त्याच्यामुळे तसा काही नियम आणखीन हे केलेला नव्हता. म्हणजे परिक्रमेचे जे नियम असतात त्यातले किती नियम तुमच्याकडनं पाळले गेले थोडक्यात? नाही, खरं सांगू का तर मी आता जसं मागाशी सांगितलं की मी कर्मठ नाही, धार्मिक आहे पण मी कर्मठ नाही. नियम, त्याचा अवडंबर, नियम पाहिजे तो आपल्या मनाने चिकार काढू शकतो की मी आता असंच करेन. आणि मग नर्मदा परिक्रमेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की माझं झालेलं मत, या शेवटी सांगायच्या अगोदर आत्ताच सांगतो की कसं आहे, अनेक जण परिक्रमा करतात ते त्यांच्याप्रमाणे करतात आणि मग नंतर ते त्यांची परिक्रमा कशा दृष्टीने चांगली होती आणि कशी योग्य होती हे आपल्यावरती ठसवतात. त्याच्यामुळं परिक्रमा करताना माझं सरळ सरळ मत आहे की कुणाची पुस्तकं वाचून, कुणी कशी केली, कुणी काय केली त्या पद्धतीने मुळीच जाऊ नका. आपल्याला जेव्हा आपल्या मनाला जायचंय, परिक्रमेला जायचंय, आपण आपलं संपूर्ण किट उचलावं आणि परिक्रमेला जावं. येईल ते अनुभव तुमच्या पुढे उघड्या पुस्तकासारखे येत राहतात. त्यांनी जसं केलं म्हणून तुम्ही तसं कराल, मग तुम्हाला तसेच अनुभव येतील किंवा तुम्हाला असं होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जायचंय, तुम्ही आपलं तसे जा. आता नियम म्हणजे खूपच सांगतात. मग कुणी सांगतात अनवाणी करावी, कुणी सांगतात आपल्या पैशानेच आपण जेवलं पाहिजे, कुणी सांगतात पैसा ठेवू नका. म्हणजे ते प्रत्येकाच आहे. परंतु असा कुठचाच नियम नव्हता. मी नियम एकच पाळला की तिथं नियम सांगतात ओंकारेश्वरला, अगदी नियमावलीचं असं तुम्हाला चार्ट देतात हातात, की त्याच्यातले काही मी पाळले की एक समोरच्याचं मन दुखवू नका, समोरच्याला तोडून बोलू नका, तुम्हाला जे काही मिळेल, जे काही तुमच्या नशिबात असेल असं म्हणा, ती व्यवस्था, त्या पद्धतीची माणसं भेटतील, कोणाचंही मन दुखू नका. तुम्ही आपली जे आहे ते आपल्यासाठी चांगलं आहे
एवढं बोलून परिक्रमा करा आणि ती केली तरच ती चांगली यशस्वी होते. की सुरुवातीला तुम्ही आनंदाने सुरुवात करा ना. अगदी पहिल्यापासून तुम्ही जर त्रासिक मला हे मिळायला पाहिजे, मला हे, मग रोज आपण इथं आपण तेच बघतोय ना, मग असं नाही झालं, मग ते तसं झालं, तो मला वाईट बोलला, हे असं झालं. आता 6 जण तुम्ही चालताय तेव्हा थोडंफार इकडे तिकडे घरात असताना भांड्याला भांडं लागतं. तर 6 जण तुम्ही तिथं चाललेले आहात, तर कधी तो म्हणतो आता अजून थोडं पुढे जाऊ, कधी तो म्हणतो नको आज इथंच थांबू. सगळ्यांच्या कलांनी सगळ्यांना समावेश करून आनंदात तुम्ही जायचे. कुठच्याही गोष्टीत आनंद घ्या की तुमची परिक्रमा अत्यंत आनंदित होते. पण एकदा जर का तुमच्या मनात ते आलं की नाही हे असं व्हायला पाहिजे, मग ते एकदा ते आपण ज्याला म्हणतो ना की ती निगेटिव्हिटी ते आल्यासारखं होतं. मग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्रासच वाटायला लागतो. येईल त्या ठिकाणी आनंदात की काही नाही, आनंदात परिक्रमा होते. आणि आता माझ्या मते तर सध्या खूप सोयी सवलती झालेल्या आहेत. खूप आश्रम रस्त्यावरती लागतात, लोक अक्षरशः तुम्हाला या म्हणून बोलवतात. आणि त्यातनं काही सांसारिक लोक जे असतात, आध्यात्मिक धार्मिक त्यांच्याकडचे संस्कार झालेले, ते सुद्धा तुम्हाला स्वतःच्या घरी नेऊन एवढी तुमची व्यवस्था करतात की खरं म्हणजे आपण पात्र नसतो त्याला. म्हणजे जाणवतंय की आपली पात्रता नाही. आपली पात्रता फक्त एकच की आपण तो त्या ठिकाणी चढवलेला परिक्रमेचा गणवेश, त्या गणवेशाला त्या लोक ही किंमत देतात. आतली व्यक्ती तुम्ही कशी आहात, तुमचं मनस्थिती, तुम्ही कुठच्या मनस्थितीत परिक्रमा करताय, तुम्ही किती धार्मिक आहात, किती तुम्ही म्हणतात, हे कुणी विचारत नाही. तुमच्या गणवेशावरती ते तुम्हाला एवढी मोठी म्हणजे एखाद्या आचार्यासारखी, एखाद्या फार मोठ्या महंतासारखी ते तुम्हाला वागणूक देतात. हे खरंच महत्वाचं आहे. आणि मध्य प्रदेश किंवा त्या भागातल्या लोकांची जी नर्मदा परिक्रमेच्या भागातले, तो इतक्या वर्षाचा, हजारो वर्षाचा संस्कार त्यांच्या रक्तात मुरलेला आहे की परिक्रमावासी तुम्ही बघितला की लहान मूल सुद्धा तुम्हाला अगदी काही नसेल तर नमस्ते बाबाजी म्हणून हसत मुखाने पुढे येणार. बरोबर. हा म्हणजे परिक्रमेचा अनुभव आहे की आनंदात होते. काही नाही. ओंकारेश्वरहून निघाल्यावर पहिला मुक्काम तुमचा कुठे झाला? ओंकारेश्वरावरतून आम्ही नदी काठाने निघालो. त्याच्यानंतर माझं गावाचं नाव मला आठवत नाही, पण नजर निहाल म्हणून एक आश्रम लागला. साधारणपणे 15 ते 17 किलोमीटर वरती असेल. म्हणजे तिथे आम्ही मुक्काम केला. आणि मग आम्ही बहुतेक नदी काठानेच फिरत होतो, त्याच्यामुळे गावांची नावं जरा सुरुवातीला इकडे तिकडे हे राहिलेत, आश्रमांची नावं राहिली. मग त्या नजर निहाल मध्ये पहिला मुक्काम झाला. आणि मग तिथनं आम्ही असे पुढे जसे जसे आश्रम मिळतील तसे तसे आम्ही मुक्काम करत गेलो. मग मध्ये अजून एका ठिकाणी मुक्काम झाला, काय प्रसिद्ध ठिकाण आहे ते, तिथं मुक्काम करून आम्ही असे पुढे गेलो. मग कठोऱ्याला आम्ही 2 दिवस राहिलो. कठोरा रावेरच्या नंतर येतं तिथे. आणि रावेरला मग सगळ्यात सुरुवातीची गोष्ट म्हणजे काय आहे की मला आलेला अनुभव हा, ह्या खेपेला माझी पहिलीच परिक्रमा होती, त्याच्यामुळे मी खूप सारं वजन सामान बरोबर घेतलं होतं. जवळजवळ माझ्या सॅकचं वजन, पिशवीचं वजन जवळजवळ 22 ते 25 किलो झालं होतं. नंतर मी म्हटलं मी हे एवढं सामान घेतलंय, खरं लागतच नाही एवढं. म्हणजे मी आता परिक्रमेला जाणाऱ्या लोकांना मी असा काही उपदेश करणार नाही, प्रत्येक हा व्यक्तिसापेक्ष निर्णय घेणारा असतो. परंतु कमीत कमी सामान घेऊन जावं, काही लागत नाही तिथं. म्हणजे मी बरंचसं सामान नंतर परत मी का नेलं होतं हाच मला प्रश्न पडला की मी का घेऊन गेलो होतो, काहीच कळलं नाही. पण मी नेलं आणि परत ते आणलं. म्हणजे केवळ फक्त हमाली केल्यासारखं झालं, फुकटची हमाली. पण अतिशय सामान कमी असावं, सगळी व्यवस्था तिथं तुमची आपोआप मैया घेते. खूप मैया म्हणजे अकल्पनीय. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं मी तसा कर्मठ नाही आणि एवढा संवेदनशील पण नाहीये की मला नर्मदा दिसली, मला अश्वत्थामा दिसला, मला अमुक कुणी दिसलं. एवढं संवेदनशील मन माझं नाही. ह्या सध्याच्या वातावरणात राहून तसा निगरगट्ट मन झालेलं आहे. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणाल तर ही मदत मिळाली, ती मात्र मी सांगू शकतो की शक्य नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही मदत मिळते. म्हणजे हा नक्कीच काहीतरी नर्मदेची कृपा म्हणा किंवा तिने आपल्याला सावरलंय म्हणा, असं म्हणा. असा कुठल्या एरियात तुम्हाला असा हा अनुभव? आम्ही नर्मदेच्या नदीकाठानेच निघालो होतो आणि वाटेत आम्ही एका ठिकाणी जंगलासारखं लागलं. म्हणजे जंगल नव्हतं पण ठीक आहे लागलं. शेती, गव्हाची शेती वगैरे होती, चिखलातनं चालत होतो, स्प्रिंकलर सारखे चालू होते, त्याच्यामुळे खूप चिखल होता. आणि पहाटेची वेळ होती, म्हणजे अंधार वगैरे पडला होता, जरा उगवतीला आलं होतं सूर्य. पण त्या जंगल भागात होतो आणि जवळपास कुणी नव्हतं. आणि त्या
गुरं जाण्यामुळे वेळ अनेक पायवाटा तयार झालेल्या होत्या, त्याच्यात आम्ही रस्ता चुकलो. पहाटेची अशी झुंजूमुंजूची वेळ, कुणी दिसत नाहीये, विचारावं तरी कोणाला. ते जसं इतर सांगतात पुस्तकात वगैरे वाचलं तसं आम्ही आपलं नर्मदे हर म्हणून ओरडायला लागलो. कोणाचाच प्रतिसाद नाही, काही नाही. शेवटी एक वाट दिसली आणि समोर एका बाजूला आहे ना खूप मोठा ओढा लागला, नाला मोठा, पण चांगला वाहता होता की तेव्हा पलीकडे जाता येत नव्हतं. जवळजवळ रुंदीच त्याची साधारणपणे 8 ते 9 फुटाच्या पेक्षा जास्ती होती. तर करायचं काय, रस्ता सापडेना, ओढा ओलांडावा न ओलांडावा प्रश्न पडला. झुंजूमुंजूची वेळ, कोणीही नाही दिसत आहे, आवाज आपले मोठ्या मोठ्यांनी देतोय. आणि अचानक आम्हाला एक माणूस तिथे, तरुण मुलगा दिसला, 18 ते 20 वर्षाचा असेल. पाटे जवळ काही नाही, म्हटलं हा जवळ काही नाही, हा मोकळा आणि त्या ओढ्याच्या कडेला उभा होता. त्यांना विचारलं तर तो म्हटला, महाराज तुम्ही रस्ता चुकलात, तुम्ही रस्ता चुकलायत, आता तुम्हाला मी सांगतो इकडून जा. मग कुठून जायचं, तर त्यांनी सांगितलं की आता इथनं थोडेसे पुढे जा आणि तिथं पायवाट ओढ्याच्या काठी उतरते, तिथे तुम्हाला एक छोटासा साकव दिसेल. साकव म्हणजे साकव नव्हताच, तो आपला पूल नव्हताच, केवळ 2 ओंडके टाकलेले होते. त्याच्यावरतून म्हटला सांभाळून पलीकडे जा, उजव्या हाताला वळा आणि तिथनं एक साधारण 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर तुम्हाला घर लागतील 2-3. त्या घरी तुम्ही तिथं विचारा, त्या घरातनं मग ते तुम्हाला रस्ता सांगतील, कारण त्या घरापासून तो रस्ता जवळ आहे. मग त्या रस्त्याने तुम्ही जा, पण आता तुम्ही रस्ता चुकलाय. एवढ्या पहाटेच्या वेळी वगैरे कुणी तिथं नसताना. तसंच दुसरं आम्हाला असं झालं की बऱ्याच वेळा आमच्या चालण्यामध्ये फरक पडायचा, कारण आम्ही सगळे मिळून एकत्र चालत नव्हतो. हा एक नियम थोडासा पाळला होता असं म्हटलं तर हरकत नाही. कारण ते सांगतात की जेव्हा तुम्ही परिक्रमा करताय तेव्हा तुम्ही काही कुठे फिरायला निघालेले नाही समुदायाने, त्याच्यापेक्षा नामस्मरण करत तुम्ही चालावं. तर आम्ही प्रत्येकाच्या मध्ये अंतर ठेवून चालत होतो, जमेल तेवढं करत होतो नामस्मरण. काही वेळेला एकत्र आल्यानंतर गप्पाही मारत होतो, नाही अशातली गोष्ट नाहीये, पण जमेल तेवढं नामस्मरण करत होतो. त्याच्यामुळे माझं जरा चालणं वेगवान असल्या कारणाने मी यांच्या पुढे चालत होतो. एका ठिकाणी असाच आपण चौक म्हणतो, असा चौक आल्यासारखं झालं, रस्ताच कुठे जायचं कळेना. बरं कुठेही काही बोर्ड नव्हता की इकडे जा तिकडे जा, इकडे जा तिकडे जा. वेळ सकाळचीच होती अशी, भराभरा आम्ही निघालेलो होतो. डावीकडे वळावं उजवीकडे वळावं का काय कळेना. मी मनाशी निर्णय घेतला की आता आपण उजवा हात, चला उजव्या हाताला वळू. निघालो आणि साधारणपणे आहे ना 5 ते 6 वर्षाच्या 2-4 मुली एकाएकी पळत आल्या घरातनं बाहेर, म्हणजे खेळतच असतील तिथं बाहेर, त्या पळत पळत आल्या. महाराज जी कहाँ जा रहे? म्हटलं परिक्रमावासी हो. अरे ये रास्ता नाही आहे महाराज जी, मैं रास्ता दिखाते हो. मग तिथं चौकात आल्यानंतर तिने सांगितलं, परत चौकात घेऊन आली. पुढच्या बाजूला शेती होती, त्याच्यातनं पायवाट होती. ती म्हटली ह्या पायवाट्याने जायचं, ह्या रस्त्याने तुम्ही जाणार नाही. म्हटलं मुली सांगतात, ह्या मुलींच्या वरती तरी विश्वास किती ठेवा, म्हणून पहिल्यांदाच सांगितलं की लहान मुली आहेत, त्यांना काय माहिती. परत त्यांच्या बरोबर परत आलो की रस्ता दाखवतील म्हणून. पायवाट्याने म्हटलं ठीक आहे, आता त्या म्हणतात विश्वास ठेवू, कुणीतरी शेतात दिसल्यानंतर विचारू. तिथं आम्ही चालत गेलो पुढे. मग शेतात तिथं 2-4 माणसं दिसली काम करत होती, त्यांना विचारलं, हो म्हटलं हाच रस्ता आहे. म्हणजे त्या छोट्याशा मुली होत्या, त्यांनी एकदम तिथं येऊन सांगणं, हे सगळं काहीतरी अकल्पनीय वाटतं की अचानक तुम्हाला कुणीतरी सांगतं, कुणीतरी येतं, कुणीतरी त्या वेळेला तुम्हाला नेमकं मदतीला उभं टाकतं. त्याच्यामुळे मी सांगितलं ना की मी जरी असा विश्वास ठेवणारा अंधविश्वासू नसलो तरी या गोष्टी मात्र अकल्पनीय आहेत की काही वेळेला हे असं फारच, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवावा न ठेवावा या अविश्वसनीय घडतच. जेवण खाण्याच्या बाबतीत म्हणा किंवा अगदी तुम्हाला कुठे मदत लागली कसली तर त्या मदतीच्या बाबतीत हे असं घडतच. म्हणजे आणि तुम्ही पैसे वगैरे ठेवले होते का काही असं? नाही, एटीएम कार्ड जवळ होतं आणि किरकोळ एक साधारणपणे 50-60 रुपयाचे पैसे जवळ ठेवलेले होते, कारण मी तुम्हाला सांगितलं की कुठचाच नियम मी पाळलेला नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे मनात आलं की बाबा आता खूपच उकडतंय, गरम वाटतंय किंवा आता बाबा, तर वाटेत आम्ही आमच्या स्वखर्चाने स्वतःचे पैसे खर्च करूनही आम्ही सकाळचं नाश्ता पाणी केलं. काही ठिकाणी खूप गरम वाटतंय म्हणून कोल्ड्रिंकही प्यायलं नाही, अशातली गोष्ट नाहीये की असं. पहिल्यांदाच मी सांगितलं की मी कुठचाही असा नियम किंवा नवस किंवा असा काही संकल्प घेतलेला नव्हता की मी असाच करणार आहे म्हणून. परिक्रमा करणार एवढाच घेतला होता की मला जशी जमेल तशी मी परिक्रमा करणार. आणि खूप म्हणजे
चांगले अनुभव आले की मला कुठेही कधी असं वाटलं नाही की बाबा आता त्रास झालाय किंवा परिक्रमा सोडून घरी जावं किंवा काही जावं, काही नाही. उलट शेवटच्या दिवशी जेव्हा आमची संकल्पाची झाला की शेवटचा आपला परिक्रमा पूर्ण झाली, त्या निमित्ताने पूजा झाली, त्यावेळेला मी माझ्या बरोबरच्या कुलकर्ण्यांना म्हटले चला आता इथनं परत सुरू करू. म्हणजे इतकी आनंददायक झाली की अजिबात त्रास झाला नाही. परिक्रमेत कुठे असुरक्षित असं कधी वाटलं नाही ना? मुळीच नाही. कुठेही म्हणजे भीती घाबरणं वगैरे असं काही झालं नाही. म्हणजे कित्येकदा आम्हाला रस्त्यावरती मुक्काम करायची वेळ आली. आता तोही अनुभव तुम्हाला सांगतो की अकल्पनीय कसं वाटतं किंवा अविश्वसनीय कसं वाटतं. आपण आता पुण्यात आहोत, वडगाव मावळ सुद्धा तसं पुण्यामध्ये चालल्यासारखं झालेलं आहे की इकडे लोक आपल्याला तशीच तुम्हाला देत नाहीत सेवा. त्या लोकांच्या अंगात तो सेवाभाव मुरलेला आहे. सोंगधारा का काहीतरी असं एक गावाचं नाव होतं, मी सांगेन तुम्हाला पाहिजे तर नंतर. रस्त्याने आम्ही चाललो होतो, संध्याकाळ झाली, जवळपास गाव दिसेना, आश्रम दिसेना. आता मुक्काम करणार कुठे? एक मोठं हनुमान मारुतीचं मंदिर दिसलं, विस्तीर्ण चौथरा होता. विचार केला आता आज आपण इथंच मुक्काम करावा. ठीक आहे, आज आता नाही आपल्याला काही संध्याकाळचं भोजन मिळालं, भोजन प्रसादी तिकडच्या भाषेत नाही मिळाली तरी चालेल. आहेत लोकांनी बिस्किटचे पुढे दिलेले आहेत तिथं. म्हणजे कोणी असं रिक्त असतं तुम्हाला भेट देत नाही. बऱ्याच ठिकाणी येऊन महाराज येलेलो अगदी 5 रुपयाचा पार्लेजीचा पुडा हा तुमच्या हातात ते देणार. अगदी म्हणजे मी छोटं बघितलंय की तिथे त्या काही भागातनं जाताना आपल्याकडे किराणा मालाची दुकानं, मॉल वगैरे याची आपल्याला सवय झालेली असते, पण तिथली दुकानं म्हणजे एखाद्या पान टपरी सारखं छोटं दुकान की एकाच वेळेला जर का त्याच्याकडे 5 किलो साखर मागितली तर मिळणार नाही. पण तो सुद्धा तुम्हाला महाराजजी आओ बैठो, चहा देणार, बिस्किटचा पुडा देणार. मी एका शेवटी दुकानदाराला विचारलं, अरे तुझी दिवसाची आमदनी काय आहे? तू सगळ्यांना यायचं बिस्किटचे पुडे वाटतोय, तुझं एकूण जर दुकान बघितलं तर काही म्हणजे वाटत नाहीये की तुझी दिवसाची कमाई सुद्धा 100-200 रुपयाच्या पुढे जात असेल आणि तू पुढे हे वाटतोय. तर त्यांनी चक्क सांगितलं, महाराज जी मैया की कृपा है, मैया देती है, मैं बांटता हूं, मैं कौन हूं. तर असं म्हणजे तिथं आम्ही मारुतीच्या मंदिरावरती आम्ही तिथं थांबलो. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आम्हाला बघितलं, सायकलवरती वगैरे मोटरसायकलवरती जाणारी मुलं होती, त्यांनी बघितलं, गेली आणि थोड्या वेळाने परत आली. त्यांनी सांगितलं की किती लोक आहेत. तर तोपर्यंत आमच्या बरोबर अजूनही येणारे बरेचसे परिक्रमावासी तिथं थांबले. साधारणपणे 30-35 लोक थांबले असतील. बरेच होते म्हणजे. मग त्यांनी तिथं सांगितलं की ठीक आहे, अजून कोणी आले तर हरकत नाही, आपके लिए भोजन ला रहे हैं. म्हणून ती तिथनं गेली. तिथनं साधारण 2-3 किलोमीटर वरती आडव्या हाताला त्यांचं गाव होतं आणि आमचा रस्ता सरळ होता. ते त्याच्यानंतर तिथं आले, तिथं त्यांनी पाण्याची टाकी आणली, त्यांनी जेवण बनवलं तिथं आमच्या देखत समोर, कारण बऱ्याच जणांना त्या दिवशी उपवास होता. ओके. मग त्यांनी ती बटाट्याची भाजी, शेंगदाणे वगैरे घालून वगैरे ती केली. तिथं उपासाला टोमॅटो चालतो. हो का? ते बटाट्याच्या भाजीत टोमॅटो घालतात. ते म्हटलं आमच्याकडे चालतो. उपासाला तिथं ते गाजर हलवा सुद्धा चालतो त्यांच्याकडे. हा, कारण नर्मदा परिक्रमा करताना असा प्रघात आहे की एकादशी केली जाते. हो, एकादशी. तर त्या एकादशीला बऱ्याच ठिकाणी आम्हाला हे असं गाजर हलवा, खिचडीमध्ये कांदा वगैरे हे असं मिळालं. तर त्यांनी तिथं सगळी व्यवस्था केली. आता त्याच्यानंतर एवढी माणसं, थंडी पडलेली, त्यांनी परत जाऊन एवढ्या लोकांच्यासाठी स्वतःच्या घरातनं पांघरुणं आणली. मग मी परत त्यांना म्हटलं, हवी पांघरुणी ठेवायची कुठे? म्हणजे बऱ्याच जणांनी विचारलं की उद्या सकाळी आम्ही उठणार आणि आम्ही पुढे निघणार, ही पांघरुणं ठेवायची कुठे? ते म्हटलं, ही पांघरुणाच्या घड्या घाला आणि आत आपल्या हनुमानाच्या समोर ठेवून द्या, कुणी नेत नाही, आम्ही सकाळी येऊन घेऊन जाऊ. म्हणजे एवढी व्यवस्था तिथं झाली, आपल्याला इकडे अनुभवायला येत नाही. आणि हे तिथं ती लोक 2-3 किलोमीटर लांब असणाऱ्या गावात राहणारी होती. त्यांनी तिथनं त्या मुलांनी येऊन ही केली. अविश्वसनीय. इथं आपल्या इथं कोणी करणार नाही असं. म्हणजे हे सगळं अकल्पनीय आहे की मानावं लागतं तुम्हाला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्याच्यात की आम्ही 6 जण पहिल्यांदा बरोबर चाललेलो होतो, परंतु 6 जण बरोबर चाललो तरी प्रत्येकाला येणारा अनुभव हा काही वेळेला वेगवेगळा होता. की बरोबर आम्ही 3 चाललोय पण अनुभव वेगवेगळा असा होतो तिथे. आणि त्याचा अनुभव प्रत्येकाला येतो की एखाद्याला ट्रीटमेंट तिथं व्यवस्था जी असेल त्या ठिकाणी आश्रमात एखाद्याला
नाही ठीक पडत मिळत, एखाद्याला चांगली मिळते, एखाद्याला त्याच्यापेक्षा चांगली मिळते, एखाद्याला रस्त्यामध्ये कोणीतरी काहीतरी वेडं वाकडं बोलतो, एखाद्याला बोलत नाही, असंही होतं. म्हणजे अच्छा, तुम्ही ओंकारेश्वर, मोरटका, तेलीवटी, सियाराम बाबा होते का तेव्हा तुम्ही? हो, आम्ही गेलो तेव्हा सियाराम बाबा होते, त्यामुळे त्यांचं दर्शन झालं असेल. त्यांचं दर्शन झालं त्या ठिकाणी. म्हणजे असं मी गेलो, आणखीन तिथं म्हटलं आता दक्षिणा काहीतरी ठेवावी, म्हणून मी थोडीशी दक्षिणा ठेवायला गेलो, तर तिथं त्यांचा एक नियम होता की ते फक्त 10 रुपयेच घेतात. मग त्यांनी उरलेले पैसे मला परत दिले, तर मला माहिती नव्हतं. मी त्यांना म्हटलं अहो मी हे सगळेच दिलेले. नाही म्हटले हे सगळे नाही, आम्ही फक्त 10 घेणार. आणि ते 10 घेऊन सुद्धा आहे ना, म्हणजे आपण काहीच दिले नाही असं होतं. कारण ते तुम्हाला त्याच्याबरोबर तुपाचा डबा देतात एक छोटासा, उदबत्त्या देतात, साखर फुटाणे देतात प्रसादासाठी वगैरे. म्हणजे तो तुपाचा डब्याची किंमत जरी आता घेतली, 100 ग्रॅमची जरी किंमत घेतली, तरी 10 रुपयात काही 100 ग्राम तूप तुमचं येणार नाहीये. त्याच्यामुळे पण त्यांची माझी भेट, म्हणजे त्यांना मी नमस्कार केला. ते काही बोलले नाही, काही नाही. त्यांना नमस्कार करून आम्ही तिथनं पुढे निघालो. सियाराम बाबा होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की 2 दिवस मी दादागुरूंच्या बरोबर पायी परिक्रमा केलेली आहे. परंतु 2 दिवसानंतर मात्र मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर नाही परिक्रमा करू शकत. म्हणजे कसं होतं की त्यांच्या बरोबर जवळजवळ 300-350 लोक त्यांच्या बरोबर चालत होते. आणि एकाच ठिकाणी एका वेळेला ही 300-350 लोक जर गेली एखाद्या आश्रमात किंवा एखाद्या, तर त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था कोलमडते. म्हणजे यांच्या बरोबर सगळी व्यवस्था होती, यांचं स्वतःची भोजन व्यवस्था होती, यांचे स्वतःचे तंबू होते, सगळे काही. पण ज्या ठिकाणी ते जातील त्या ठिकाणी मात्र खेडोपाड्यात तुम्ही गेल्यानंतर 350 लोकांची सगळी व्यवस्था, तुमची स्नानापासून सगळी जी व्यवस्था इतर जी आहे वैयक्तिक, ही थोडीशी ढासळते. आणि मग दुसरी गोष्ट त्याच्यामुळे ते मला पटे ना, म्हणजे नाही की एवढ्या या लोकांमध्ये आपण यांच्या बरोबर नाही राहू शकत. सगळीच व्यवस्था कोलमडते आणि तुमचं वेळापत्र काही निश्चित राहत नाही. कारण त्यांच्यावरती टीका करतोय अशातला भाग नाही, पण सकाळी उठल्यानंतर तुमचं हे सगळं झाल्यानंतर मग ते तुम्हाला प्रवचन करणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मैयाची पूजा करणार आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तुमची वाटचाल सुरू होणार. या सगळ्या गोष्टीला खूप उशीर होतो. संध्याकाळी सुद्धा, रात्रीच्या वेळेला सुद्धा असंच व्हायचं की ते त्यांचं सगळी व्यवस्था पूर्ण, जरा नाश्ता पाणी वगैरे संध्याकाळचं झाल्यानंतर मग त्यांचं प्रवचन, मग त्याच्यानंतर पूजा. म्हणजे ती पूजा व्हायला संध्याकाळचं कधी कधी 9:30-10 व्हायचे. एवढ्या लोकांचं सगळं उरकून आल्यानंतर मग ते 2 दिवसानंतर मग मी त्यांना सरळ सांगितलं. म्हणजे ते वैयक्तिक भेटले मला आणि म्हटले की हमारे साथी चलो, तुम्हारा सामान सब हमारे ट्रक में डाल दो. म्हणजे आपल्या वारीमध्ये जसं असतं तसं की सामान त्या ट्रक मध्ये टाका, त्यांच्या बरोबर तुम्ही सडे चाला. म्हटलं नाही, म्हटलं तसं ते जमणार नाही. नाही म्हटले चला तुम्ही हे करा. नको म्हटलं, आमचं सामान आमच्या बरोबरच राहील. म्हटलं आम्ही असा नियम केलाय. हे वास्तविक तिथं थोडंसं असत्य बोललो आणि मग निघालो. आणि मग नंतर मग त्यांच्यापेक्षा आम्ही जरा स्पीडने आम्ही पुढे निघालो. आणखीन ते सावकाश चालत होते, 250-300 माणसं होती. पण दादा गुरूंचं चालणं मात्र तसं वेगवान आहे की ते एवढ्या उशिरा त्यांचं ते चालायचं की सकाळी निघायला उशीर व्हायचा वगैरे. परंतु आम्ही स्पीडनी, जेवढ्या स्पीडनी मुक्काम गाठायचो तर ते जवळपास आमच्या आलेले असायचे की एवढ्या स्पीडनी ते चालायचे. लोक त्यांची मागे राहायची, लोक यायची, पण त्यांचं चालणं म्हणजे होतं. आणि तसं ते बघितलं मी 2 दिवस अतिशय अगदी त्यांना जवळनं त्यांना मी बघितलेलं आहे दादा गुरूंना. त्याच्यामुळे ते त्यांची भेट झाली. बऱ्याचशा ठिकाणी असे महंत भेटले पण की चांगली कुठे, म्हणजे अशी मी सांगितलं ना की फार आनंदात झाली की माझी परिक्रमा झाली माझ्या मते राजयोगामध्ये झाली असं म्हटलं तर हरकत नाही. फक्त पायी चाललो एवढंच. तुम्ही शूलपाणीतून गेलात का बाय रोड? नाही, शूलपाणी जंगलातनं गेलो. त्याचे काही अनुभव असतील का? नाही, मला तेवढा, आता मी सांगितलं ना की मी तेवढा संवेदनशील नाही, परंतु कुठेच त्रास झाला नाही. हा पण केवढा मोठा अनुभव आहे. काहीच त्रास जाणवला नाही हो. म्हणजे फक्त शूलपाणी जंगलात माझी किटली हरवली म्हणण्यापेक्षा मी माझ्या गाळपणामुळे राहिली, एवढाच एक फक्त त्याच्यातला आहे. आणि त्याचा अनुभव सांगायचा म्हणजे ते शूलपाणी जंगलात नंतर पुढे बाहेर पडताना मला कुठेही तहानेचा किंवा पाण्याचा मला कधीच त्रास झाला नाही. कुणी ना कुणीतरी मला पाणी देतच होतं. पण माझी किटली त्या एका ठिकाणी भादल
भादल नावाच्या गावात एका ठिकाणी मुक्कामाला राहिलेलो होतो. आदिवासीचंच घर होतं ते. त्याने आपली भाकरी आणखीन पिठल्यासारखी एक भाजी वगैरे त्यांनी उत्तम व्यवस्था की मला हेच पाहिजे ते. नर्मदेच्या परिक्रमेमध्ये मैया तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं भोजन पुरवते. अगदी तुम्हाला मिष्टान्नापासून ते कधी तुम्हाला भाकरीपर्यंत, पण तुम्ही कुठेही उपाशी राहत नाही. आणि जे मिळेल ते इतकं लोक तुम्हाला आदरातिथ्याने अगत्याने वाढतात ना की ते प्रेम बघितल्यानंतर खरोखर म्हणजे असं वाटतं की अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी संध्याकाळचा तुम्हाला अनुभव असा येतो. आता इथल्या आपल्या या व्यावसायिक वेगवान जीवनामध्ये संध्याकाळी जर मी कामावरतून यायला मला उशीर झाला, खूप उशीर झाला, म्हणजे रात्री 10-10:30च्या पुढे झाले, तर सौभाग्यवती सांगतात तुमचं जेवण काढून ठेवलेलं आहे, आम्ही जेवून घेतलेलं आहे, तुम्ही घ्या जेवून, तिथं नंतर झाकून ठेवा. पण तिथे लोक त्या वेळेला तुम्हाला गरम व्यवस्थित वाढणार. कमाल आहे ही की तुम्ही तिथं पोचल्यानंतर गेल्या गेल्या तुम्हाला चहा, गेल्यानंतर बसा महाराज, भोजन प्रसादी तयार हो रही है, बैठो. मग पंक्तीला बसल्यानंतर येऊन तुम्हाला गरम वाढणार. मग काही ठिकाणी तुम्हाला मिष्टान्न म्हणजे बडवानी सारख्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला राजेशाही थाट होतो. भादलला सुद्धा त्या आदिवासींनी जे आम्हाला जेवण वाढलं ते त्याच प्रकारचं होतं. हे म्हणायला काहीच हरकत नाही की एवढ्या आदिवासी जंगलात तो आदिवासी तुमची ही सेवा करतोय भाकरी बिकरी देऊन, हे त्याच पात्रतेचं होतं. हे माझं सरळ सरळ म्हणणं आहे. किंबहुना तुम्ही हे मोठ्या शहरात व्यवस्था होऊ शकते, आदिवासी भागात तो सेवा तुम्हाला देतोय. हे तुम्ही बघा, अक्षरशः केंबळाचं घर, केंबळ म्हणजे कदाचित तुम्हाला कळणार नाही, पूर्वीच्या काळी गवत असं त्या याच्यात असायचं झोपडीवरती, त्याला मावळी भाषेत केंबळाचं घर म्हणतात. जुन्या काळचे ते मध्ये वासे लावलेले, हे ते शेणाने स्वच्छ सारवलेली जमीन, त्या ठिकाणी तुमची व्यवस्था करतोय तो माणूस. घरातली लहान लहान पोरं आहेत, रडकी शेळ्या मेंढ्या कडेला बांधलेल्या आहेत, पण व्यवस्थित त्या वेळेला तुमचं जेवण, सकाळी आंघोळीसाठी तुम्हाला सगळी व्यवस्था, तुम्हाला तिथनं रस्ता 2 किलोमीटर रस्ता दाखवण्याची व्यवस्था तो माणूस करतो. की त्या जंगलात काही मला त्रास झाला नाही जंगलात. परंतु ते म्हणतात तसं काय की हा नशिबाचा खेळ असेल किंवा काय, आम्ही 6 जण त्या जंगलातनं व्यवस्थित बाहेर पडलो. त्या जंगलातनं बाहेर पडेसपर्यंत नंतर आम्ही 3 राहिलो. बडवानीमध्ये एक जण खूप आजारी पडले, खूपच म्हणजे जोरदार आजारी पडले की अक्षरशः आम्ही सुद्धा घाबरलो होतो. पण त्यांची व्यवस्था झाली, त्यांच्या कोणीतरी ओळखीचे भेटले, त्यांनी त्यांच्या मित्राकडे त्यांना नेलं, तिथनं ते घरी व्यवस्थित पोचले, ती व्यवस्था झाली. आणि शूलपाणीच्या जंगलामध्ये आमच्यातल्या 2 जणांना थोडासा शारीरिक त्रास झाला आणि का कोण जाणे, पण ते तिथनं परत आले आणि मग आम्ही 3च राहिलो पुढे. आणि एक जण आणखीन आमच्या मागे राहिले, चुकले नाही ते, पण त्यांचं आमच्या वेगाने चालणं होईना आणि काय झालं ते मागेच राहिले. आणि नंतर आम्ही जेव्हा ते जंगल पूर्ण झाल्यानंतर आम्ही एका गावात पोचलो. तिथं पोचल्यानंतर एकाने आम्हाला बालभोग, म्हणजे तिथं नाश्त्याला आपण नाश्ता म्हणतो ते बालभोग म्हणतात की या म्हणून, त्याने आमचं चांगलं स्वागत केलं. तिथली ती आपली भावनगरी सारखी शेव, आणखीन एक बालुशाही वगैरे असं त्याने, बुंदी असं त्याने ते दिलं. आणि मग त्याने विचारलं, महाराज जी जंगल रास्ते आहे? हाँ जंगल रास्ते आहे. कुछ तकलीफ? कुछ नहीं. क्या बात कर रहे, अभी आपके पहले दिन, अभी कल लोग वहां से कुछ तो भी गाड़ी से आ गए तो उनको तो पूरा लूटा था. म्हटलं आम्हाला तर नाही कोणी दिसलं बाबा. आम्ही अगदी तिथं त्या भादल नावाच्या गावी राहिलो. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी आमठी काहीतरी असं नाव होतं की जे तिथं राहिलो. ते तर मला कदाचित असं वाटतं की ते तिथल्या त्या एका भिल्लाचंच घर होतं. चांगले अशा मोठ्या दाढी मिशा, डोळे लाल वगैरे असा तो बसलेला होता. त्याने आवाज दिला, म्हटला महाराज रुको, आज खाना खाके जाओ, अभी शाम हो गई है. आणि मग त्यांनी तिथं थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पण आम्हाला मार्ग दाखवला पुढे की या इथनं असं जायचं. काळीचा त्रास झाला नाही त्या जंगलातनं जाताना. अगदी व्यवस्थित आम्ही एकटे चालत होतो. साधारण आमच्या मध्ये 2-2 3-3 मैलाचं अंतर पडत होतं, पण कुणालाही कसलाही त्रास झाला नाही आम्हाला 3घांना. आनंदात झाली फार. तिथून तुम्ही शूलपाणी नंतर मग भालत प्रतापे महाराजांच्या प्रतापे महाराजांच्याकडे गेलो. तिथे आम्ही तिथं दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पोहोचलो.
हो का? दत्त जयंतीला टाळलं जाणं. म्हणजे म्हटलं खूप गर्दी तिथे असणार आणि दर्शन मी मोटरसायकलवरती जाऊन आलेलो होतो तेव्हा मी तिथलं त्यांचं मंदिर आणखीन त्यांचं घर बघितलेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं तिथे जाऊन एवढी गर्दी करून आणखीन आपण त्या गर्दीत सामील व्हायचं, कारण व्यवस्था कोलमडते. लोकांचा खूप उद्देश की नाही भालोदला पोचणारच, दत्त जयंतीला पोचलंच पाहिजे. मी आमच्या बरोबरच्या सगळ्यांनीच हा विचार केला की उगाच त्या गर्दीत तिथं जाऊन त्यांच्या आणखीन आपण 6 जण तिथे वाढवणार, निदान आपण उद्या जाऊ. दत्त जयंती ठीक आहे तिथंच होईल दत्त जयंती, असं नाही आपली इथंही होऊ शकते. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी पोचलो. परंतु आम्हाला त्यांनी दत्त जयंतीचा प्रसाद दिला. काही मदत पाहिजे का म्हटले, मदत देतो. म्हटलं आम्हाला काही नको, आम्ही फक्त म्हटलं भेटायला आलेलो आहे की काल दत्त जयंती झाली आणि आम्ही हे त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मुद्दाम काल या ठिकाणी आलो नाही, आम्ही 5 किलोमीटर मागे थांबलो की नको तिथे जायला की गडबड होईल. हा, आणि खूप म्हणजे चांगल्या त्यांच्याशी बोलणं झालं. आणि त्या दिवशी तिथं ते आपले बगरे गुरुजी पण होते तिथं, त्यांची गाठभेट झाली. आणि मग तिथं आम्ही थोडा वेळ थांबलो. मग त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. म्हटले भोजन वगैरे करताय का? म्हटलं भोजन वगैरे काय करत नाही, आता आम्ही निघतो. आम्हाला दर्शन घ्यायचं होतं दत्तमूर्तीचं, कारण त्या दत्तमूर्तीची एक कथा कहाणी तुम्हाला माहिती असेल कदाचित. सांगा ना. की प्रतापे महाराज जे होते आहेत, त्यांची जेव्हा साधना सुरू झाली तेव्हा त्यांना असा दृष्टांत झाला की तुम्हाला दत्तमूर्तीची पूजा करायची. आता मूर्ती त्यांच्याकडे नाहीये आणि ते असे ऐकवे, मी नंतर तुम्हाला त्याचा पूर्ण रेफरन्स सांगू शकेन, आता माझ्या त्या वहीमध्ये असेल तो. की आणि मग ते एका ठिकाणी असे भिक्षा मागायला गेले आणि त्या ठिकाणी ती विधवा स्त्री होती आणि तिने त्यांच्या झोळीत ती दत्तमूर्ती टाकली. म्हणजे यांना जो दृष्टांत म्हणा किंवा जो त्यांचा संकल्प होता की मला दत्तमूर्तीची पूजा करायची, आता दत्तमूर्ती नाही आणि ती त्यांना दत्तमूर्ती मिळली, ती तिथं आहे असं म्हणतात. तर तिची तर दत्ताची तिथं त्यांची ती दत्त जयंतीची आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं पोहोचलो होतो. त्यांनी आम्हाला ते दिली, तिथं ते सगळे प्रसाद वगैरे दिला. म्हटले काही लागलं तर सांगा, तुम्हाला काही वस्तू पाहिजेत का, काही कपडे पाहिजेत का? म्हटलं अजिबात नको. आणि आम्ही तिथनं मग त्यांच्याकडनं निघालो. तिथून पुढे तुम्ही कसे गेलात मग? अंकलेश्वर वगैरे तिथून? हा, कटपूर वगैरे तिथनं आम्ही पुढे गेलो. मग नंतर मेन रोडला लागलो बडवानीच्या अगोदर. मग नाही, बडवानी तर अगोदर गेलो शूलपाणीच्या, भालोद नंतर. मग तिथनं आम्ही काही वेळेला चांगल्या रस्त्याने वगैरे असं जाऊन आम्ही अंकलेश्वरला पोहोचलो. अंकलेश्वरला तिथं मुक्काम केला. मग त्याच्यानंतर कटपोर, विमलेश्वर समुद्र, आणि तिथनं समुद्र पार करून आम्ही पुढे मिठीतलाईला. समुद्र पार करताना पण काही मी सांगितलं ना तुम्हाला की आता म्हणजे खरंच राजयोगामध्ये माझी परिक्रमा झाली, मला कुठेच त्रास जाणवला नाही. ही नर्मदा मैयाची कृपा आहे असं मी सरळ मानतो. की माझ्यासारखा माणूस कुठं या धार्मिक वातावरणात गेला आणखीन एवढं खरंच चांगली परिक्रमा झाली की कुठे कसलाच त्रास नाही. लोक मदतीला एवढी मिळाली, मदत झाली लोकांची. काही की काय म्हणतात ना की कुठे आपले ऋणानुबंध असतील याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो की मदत करणारी कोणाचा कोण, कुठची लोक. म्हणजे काही ठिकाणी मी म्हंटल ना तुम्हाला की आपली पात्रता नसते. एका ठिकाणी आता गावाचं नाव मी माझ्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवलेलं आहे की आम्ही तिघं पोचलो, चाललो होतो रस्त्याने. आता तिथं त्यांनी तिथल्या लोकांची श्रद्धा बघा आणि लोकांची मदत करण्याची भावना बघा की काही ठिकाणी तुम्हाला आता पुढे मिळणार नाहीये. हे त्या अगोदरच्या गावातल्या लोकांना माहितीये की यांना आता पुढे कुठेही आश्रम नाहीये. या लोकांची भोजन प्रसादीची, राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही, यांना अडचण निर्माण होते. तर त्यांनी आता आजकाल मोबाईलचा एक ग्रुप बनवलाय आणि ते अलीकडच्या गावातली लोक त्या पुढच्या गावामध्ये मोबाईलच्या आपले फोटो पाठवतात ते तिथे की हे 3 परिक्रमावासी आहेत, हे तुमच्या गावात साधारणपणे या वेळेला पोचतील आणि यांच्याकडे यांची व्यवस्था करा. म्हणून ते तिथं त्यांनी त्या तिथल्या खेडेगावातले एकमेकाशी ओळख वगैरे मित्र असतात, मग ते त्यांच्या घरी नेऊन तुमची व्यवस्था करतात. तर असं आमची ती व्यवस्था. म्हणजे असं झालं कसं, आम्ही एका ठिकाणी चालत होतो, दुपारी भोजनाला तिथल्या लोकांनी हाका मारली. सगळे शेतकरी कामगार होते ते, पण त्यांनी तिथं एक छोटासा हॉल घेतला होता. तिथं त्यांनी आम्हाला जेवण बनवून वाढलं आणि जेवण बनवून वाढल्यानंतर त्यांनी विचारलं, महाराज जी आपके फोटो लेता हूं. आता शंका नेहमीप्रमाणे थोडासा संकिष्ट स्वभाव आहे माझा आणि जरा जास्ती चौकशा करण्याचा पण स्वभाव. म्हटलं कशासाठी आमचे फोटो पाहिजे?
फोटोचे जरूर काय नाही म्हटले, महाराज आम्हाला फोटो पाहिजे की आज आम्ही एवढ्या लोकांची सेवा केली वगैरे वगैरे. मग त्याने आमचे फोटो काढले. जेवण वगैरे दुपारचं झालं, आम्ही पुढे निघालो. पुढे त्या गावामध्ये गेलो. आता व्यवस्था कुठे करणार, व्यवस्था कुठे करणार, व्यवस्था नव्हती. एकाने सांगितलं की या ठिकाणी रामदेवराव महाराजांचं रामदेवांचं ते मंदिर आहे, त्या मंदिरात चौकशी करा, तिथं मागं म्हणे त्यांचा हॉल आहे, तिथं व्यवस्था होऊ शकते, पण जेवणा खाण्याचं काय आम्ही सांगू शकत नाही. ते आम्ही विचारत विचारत गेलो. एक मिठाईचं दुकान होतं, त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की हो हॉल आहे इथं आणि व्यवस्था मीच बघतो, त्या हॉलमध्ये जाऊन झोपा. मग त्याने त्याच्या मिठाईच्या दुकानातला एक नोकराला सांगितलं की जाऊन तो हॉल उघडून दे वगैरे हे ते. त्याने आम्हाला सांगितलं समोर हातपंप आहे, तिथे तुम्हाला आंघोळ करावी लागेल. इथे आम्ही सगळं मान्य केलेलं होतं. हातपंप असो, ओढा असो, कुठे काय करायचे ते करायचे आंघोळ वगैरे. तिथे मुक्कामाला थांबला. आता संध्याकाळच्या भोजनाची भोजन प्रसादी तो मिठाईवाला बोलवायला आला. म्हटलं भोजन प्रसादी तुम्हाला जागेवरती येईल, मी सांगितलेली आहे. म्हटलं पण तुम्हाला कसं कळलं की आम्हाला भोजन वगैरे करायचंय किंवा काय करायचंय. त्याने मोबाईल घेतला, लगेच ते असं खोललं. हे तुम्ही एका नाही म्हटला तिघ, ये आप ही हो ना तीन, वो पिछले गांव से हमें फोटो आया था कि ये 3 लोग आने वाले हैं, तो हमने आपकी व्यवस्था कर दी है. आणि मग असेच ते तुमचे पुढपर्यंत ती लिंक चालू राहते. तसाच एक अनुभव असा आला. आम्ही चालत होतो, एका जंगल भाग लागला होता बऱ्यापैकी, पण शूलपाणीचं जंगल नाही. नंतर पाऊस लागला, आम्ही एका बेटामध्ये थांबलो, बांबूचं बेट होतं तिथे थांबलो जरा. मग तिथनं पुढे निघालो. आता मी काही चहा पित नाही. एका ठिकाणी छोटीशी टपरी होती पानाची, तिथे ते अशीच फ्रॉक घातलेली मुलगी बसलेली होती वगैरे. तिने सांगितलं बाबाजी चाय पी के जाओ. माझ्या बरोबरचे दोघे चहा प्यायला थांबले. तर त्या माझ्या मित्राने तिला विचारलं की त्या टपरी होती अशी दुकानासारखी, तिला कॉफीची पुडी तर दिसतीये, मग कॉफी का नाही बनवत. तर तिने सांगितलं की कॉफी बनवून दिली असती, पण हे दूध त्या कॉफीच्या लायकीचं नाहीये, म्हणून मी कॉफी बनवत नाहीये. चहा मी त्याच्यात बनवते, कारण त्यात पाणी आहे, पाणीदार दूध आहे. आणि आजकाल तिथे सगळीकडे चांगला दुधाचा चहा मिळतो. कॉफी सुद्धा काही वेळेला मिळते नाही, अशातली गोष्ट नाही. आणि जर कॉफी नाही मिळाली तर ती लोक तुम्हाला दूध देतात, दूध साखर अगदी व्यवस्थितपणे देतात. मी सांगितलं नाही कुठं काही म्हणजे दोष काढायला जागाच नाही. आणि मग तिथनं आम्ही चाललेलो होतो, त्या जंगलातली गोष्ट जी सांगत होतो तिथनं चाललेलो होतो. तर ती मुलगी तिथं चहा वगैरे यांनी प्यायला, कॉफी नाहीये म्हटली. आणि तिने बघितलंय. मतलब महाराज जी अभी 10-11 बजे है, आपके आगे भोजन प्रसादी की व्यवस्था, खाना कहाँ खाओगे. छोटी मुलगी होती अशी, साधारण असेल 12-15 वर्षाची वगैरे. म्हटलं जहाँ मिलेगा मिलेगा, मैया की कृपा है. आप यहाँ से जल्दी जल्दी चलते जाओ, 2-2.5 घंटे में तुम वहां पहुंचो. वहां गणेश जी का मंदिर है, वहां आपकी खाना राह देख रहा है. बापरे. म्हटलं ही मुलगी असं सांगते काय. आम्ही आपलं गेलो चालत, चालणं बरोबरच म्हणजे चालत होतो. 1 वाजता त्या ठिकाणी एक मोठी चांगली म्हणजे करोला बिरोला कंपनीची असते अशी मोठी गाडी त्या ठिकाणी रस्त्यावरती थांबलेली होती. आणि त्यातनं माणसं उतरली. मा रेवा सेवा समिती का असं काहीतरी त्यांचा तो बोर्ड होता. आणि ते त्यातनं आमच्यासाठी जेवणाची पॅकेट घेऊन त्या ठिकाणी उतरले. जेवण सुद्धा त्या पॅकेटमध्ये मी तुम्हाला सांगतो की अगदी मिष्टान्नापासून सगळ्या अशा सॅलड पर्यंत, सॅलड ते मिष्टान्न असं जेवण पॅकेटमध्ये त्यांनी आणून दिलेलं होतं. म्हटलं त्या मुलीला कसं माहिती झालं या इथं आम्हाला जेवण मिळणार आहे. 3 जणांचं जेवण घेऊन आलेत. शेवटी मी त्यांना विचारलं, चौकशी आपली मागायची सांगितलं. म्हटले त्या मुलीने तिथनं आम्हाला फोन केला की ही माणसं जंगलातनं चालत येतात, ती 3 जण आहेत आणि यांची जेवायची व्यवस्था व्हायला पाहिजे. त्या मुलीने सांगितलं आम्ही व्यवस्था केली. म्हणजे असंही घडतं की असं आपल्याकडे अनुभवाला येत नाही की इतकी त्यांच्या अंगात ती सेवावृत्ती जमलेली आहे. मग आता हे अकल्पनीय आहे, अविश्वसनीय आहे की तुम्हाला त्या ठिकाणी ते मिळणं. विश्वास ठेवावाच लागतो की तुम्ही नाही म्हणू शकत नाही. संपूर्ण परिक्रमेत तुम्हाला कधी सदावर्त वगैरे घ्यायला लागलं का, किंवा कधी तुम्हाला सेवा द्यायला लागली का आश्रमात किंवा रावेरला आम्हाला करावी लागली. कारण काय झालं, नर्मदेला आम्ही जायच्या आदल्या वर्षी नर्मदेला खूप मोठा पूर येऊन गेला होता. आणि शेतीवाडी वगैरे सगळं त्यांचं खराब झालेलं होतं.
ती लोक तिथं ती कामं करायला गेलेली होती शेतामध्ये. आम्ही रावेरला पोचलो होतो, दुपारची वेळ, सगळी लोक शेतावर कामाला गेलेले आणि त्या ठिकाणी जे त्या आश्रमाची व्यवस्था बघणारे एक अत्यंत वृद्ध गृहस्थ होते. ते म्हटले की बाबा आमच्या इथं आता माझ्याकडे सगळी लोक कामावरती गेलेली आहेत, हे सगळं काही सामान आहे, तुम्हाला बघा करायचं म्हणून. आम्ही करायला सुरुवात केली त्यांच्या पद्धतीप्रमाणे टिक्कड. ते टिक्कड करायला सुरुवात केली. तिथं माझा जरा घोटाळा झाला. मी लाटणं पोळपाट वगैरे मागितलं, मला येतं सगळं बनवतात. तर ते म्हटले एवढं तर मी एवढ्या लोकांचं किती बनवत बसणार, सारखे ते आपलं लाटून लाटून किती करत बसणार. मग ते त्यांनी मला शिकवले आणि तोपर्यंत त्यांची लोक अक्षरशः खोटं वाटेल की त्या शेतातनं दमली भागलेली लोक असं उपरणे, ते गळ्यात उपरणं असतं त्यांच्या प्रत्येकाच्या तिकडे, ते उपरणं वगैरे घेऊन घाम पुसत पुसत ती लोक त्या ठिकाणी येऊन मदतीला तिथं हजर झाली. अरे महाराज जी आप छोडो हम बनाते हम बनाते. ते थोडा वेळ करायला लागलं. बाकी मी सांगितलं ना, खरा राजयोग माझा झाला की ज्या ठिकाणी सदावर्ताची व्यवस्था करायची वेळ आली त्या ठिकाणी कुणी ना कुणीतरी उभं राहिलं. म्हणजे तिकडच्या परिक्रमावासी महिला होत्या काही, त्या महिलांनी सुद्धा सांगितलं बाबाजी हम तो हमारे घर वाले भी साथ में उनके लिए बना रहे, 2 रोटी से हमको और क्या फरक पड़ता, आप कुछ मत करो हम बनाते. आम्ही घेतलेलं परत सामान. असं विमलेश्वरला आलेला अनुभव असा झाला. विमलेश्वरला काहीच नाही, म्हणजे कटपोरला ज्या ठिकाणी आता समुद्रामध्ये बसायचंय, संध्याकाळचे पोचलो. त्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा उपास होता, मला चांगला आठवत आहे. आता आपण संकष्टी चतुर्थी म्हणजे मी करतो, तिथेही करत होतो, पण तिथे मात्र मी संकष्टी चतुर्थीचा नियम मोडला. मी जसं सांगितलं की मी कर्मठ नाही, परिक्रमेत आहे, मैयाची इच्छा, परमेश्वराची इच्छा, चंद्रोदयाची वाट बघायची नाही. मिळालं नाही मिळलं तर. आणि त्याच दिवशी असंच झालं. त्या ठिकाणी ते बिर्लांचं एक विश्रामधाम आहे, तिथं आम्ही जागा घेतली. कारण एवढा तो पुढचा आश्रम भरलेला होता की कुठं म्हणजे बसायला सुद्धा जागा नव्हती, एवढा भरलेला होता. आणि कुणी आडवे पडलेत, कुणी झोपलेत, कुणाला त्रास द्यायचा. चला विमलेश्वर या ठिकाणी ते जवळ ठेवलेले पैसे किंवा एटीएम तुमच्या उपयोगाला येतो की अशा ठिकाणी तुमची व्यवस्था पटकन होते. उपास सोडायचा कसा? बरं त्या किनाऱ्यावरती काय मिळणार? तिथे आहेत छोटस एक दुकान आहे, म्हणजे त्या रामजी बाबाचं वगैरे. तर तो पहिला त्या ठिकाणी एक रामजी म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता, तो सगळी या होड्यांची कॉन्ट्रॅक्ट द्यायचा. आता सरकारी झाले, आता सरकारी कुपन वगैरे तुम्हाला फाडावं लागतं, त्याच्यासाठी ते आधार कार्ड दाखवा, हे दाखवा. जरा थोडीशी त्रासदायक व्यवस्था झाली. पण ती कॉन्ट्रॅक्टरची मोनोपॉली त्यांनी तोडली. त्यांनी त्यांची मनमाने त्या रामजीची वगैरे जी काही होती. अर्थात आम्हाला ती मोटरसायकलवरती गेलो तेव्हाही मनमाने माणसं अतिशय विश्वासपात्र होती. म्हणजे काही लोक आपल्या 4 चाकी गाडीने आलेली होती, 4 व्हीलर मध्ये वगैरे, काही मोटरसायकलवरती. सुरुवातीला मी जेव्हा पहिल्या परिक्रमेला मोटरसायकलवर गेलो होतो, सगळं सामान मागे कॅरियरवरती बांधलेलं, मोठं कॅरियर केलेलं होतं, त्याच्यावरती सगळं सामान बांधलेलं. मला शंका की एवढं सामान सगळं बांधलेलं आहे आणि आता तो रामजी म्हटला मोटरसायकलची चावी द्या, तुमचं पूजेचं सामान फक्त काढून घ्या, कारण समुद्रात आत तुम्हाला पूजा करायची, समुद्राची काय करायची, तर ते तेवढं पूजेचं सामान काढून घ्या आणि तुमची गाडी आहे तर सोडून द्या. कुछ भी इधर का उधर नहीं होगा, तुम उधर जाओ, उधर तुम्हारी गाड़ी खड़ी मिलेगी, हमारा आदमी नहीं मिलेगा, गाड़ी को तुम्हारी चाबी रहेगी, तुम्हारी गाड़ी सामान के साथ उधर रहेगी. दुसऱ्या दिवशी तिथं पोचलो, बघितलं तर गाडी तशीच्या तशी सामान असे उभी, चावी लावलेली, कुणी माणूस नाही. आणि आमची एकट्याचीच नाही, अशा 5-50 गाड्या लागलेल्या होत्या. फक्त गाडी पोचण्यासाठी त्यांना ते त्यांचा मेहनताना म्हणून पैसे द्यावे लागतात. आणि त्या विमलेश्वरला आम्ही तिथं थांबलोय, म्हणजे त्या कटपूरच्या तिथे. संकष्टी म्हटलं आता उपास बिस्किटावरती सोडायचा. आमच्या बरोबरचे ते संजय कुलकर्णी म्हणाले काय नाही, आता एक तुळशीचं पान तोंडात टाका, चिमूटभर साखर तोंडात टाका, म्हणा उपास सुटला आणि झोपू आपण. झोपलो तसेच, म्हणजे तुळशीचं पान पण तिथं मिळालं नाही, खरी गोष्ट सांगतो. आता तिथं कुठं तुळस लावणारे कोण? झोपलो. म्हटलं ठीक आहे. त्या ठिकाणी एक नाशिकच्या कडची कुठची तरी एक गाडी आली, परिक्रमावासींची मोठी चांगली गाडी होती, लक्झरी गाडी होती. आणि अकल्पनीय अनुभव सांगतो, अख्खं त्या तिथलं त्या बिर्लांचं हे ते विश्रांतीगृह पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण अक्षरशः. म्हणजे गादीला गादी चिकटलेलं नाही, 2 गाद्यामध्ये 3 माणसं, एवढं ते भरलेलं होतं असं सगळीकडचं. आम्ही दरवाजाच्या पाशी असे होतो आणि 9:30 पावणे 10 झाले असतील. झोपलोय आम्ही, जस्ट डोळा लागायची वेळ होती.
आणि दरवाज्यातनं एकाने येऊन आम्हाला उठवलं. आम्ही तिघं असे बरोबरच होतो. उठवलं, महाराजजी उठव, खाना खाने को चलो. सगळं असंच बघत राहिलो की हा आलाय आणखीन. आणि त्यांनी एवढ्या बऱ्याच लोकांचा उपवास होता त्या दिवशी. चतुर्थी बरीचशी महाराष्ट्रीयन लोक होती. महाराष्ट्रीयन लोकांचं नर्मदा परिक्रमेमध्ये प्रमाण खूप जास्ती असतं, खूप जास्ती. आणि कुणाला त्यांनी बोलवलं नाही, आम्हाला तिघांना त्यांनी बोलवून नेलं. आम्ही तिघं मिष्टान्नाचे जेवण जेवलो त्या ठिकाणी संकष्टी चतुर्थीला. फक्त 3 मिनिटं चंद्रोदयाच्या अगोदर. की म्हणजे हा आता हे तुम्ही सांगा ना, त्यांनी बाकीच्याही लोकांना बोलवलं नाही, त्यांनी आम्हालाच बोलवलं. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. खरंय की खूप महाराष्ट्रीयन लोक होती, खूप जणांची संकष्टी होती. काही जण नाशिकचेच होते, पण त्यांना सुद्धा त्या नाशिकच्या गाडीवाल्यांनी बोलवलं नाही. हे असं होतं ते की मी सांगितलं ना की कुठे मला स्वतः काही करावयाची वेळ आली नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. काही करायला जावं ते असा प्रकार घडला की म्हणजे एका ठिकाणी आता हा विमलेश्वरला तर आम्ही काही बनवू शकत नव्हतो त्या ठिकाणी कटपोरला. परंतु एका ठिकाणी आम्ही आल्यानंतर एक हनुमान मंदिराच्या ठिकाणी आम्ही मुक्कामाला थांबलो. तिथं कुणीच नव्हतं. आम्ही तिघं, एकच खोली बांधलेली होती. त्या ठिकाणी आदल्या दिवशी वास्तुशांत झाली होती. आणि एक बाबाजी आणि त्यांची मुलगी. तिथं गेलो, राहा म्हटले. खोली वगैरे आम्हीच साफ केली. त्या सगळं ते आदल्या दिवशी झालेलं होम हवन वगैरे ते सगळं पडलेलं होतं. साफ केली, झोपलो वगैरे. समोर पाण्याचा नळ होता, म्हणजे हातपंप होता वगैरे. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना म्हटलं आज मुक्काम करणार आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर म्हटलं भोजन प्रसादी का क्या बंदोबस्त आहे महाराजजी. समोर एक मोठं हॉटेलही होतं चांगलं. म्हणजे आम्ही ते बघितलं की याच्याकडे नाही व्यवस्था झाली तर आपल्या हॉटेलमध्ये आपण जावं. नाही म्हटलं हो जाएगी व्यवस्था. मग त्याने आतमधनं मुलीला हाका मारली की असं असं हे आले त्यांची जेवायची व्यवस्था. तर मुलीने सांगितलं की वडिलांना, त्या म्हाताऱ्याला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की यांना सामान द्या, यांचं हे जेवून घेतील. जरा थोडस आमची मुद्रा आक्रसली, जरा भुयावर चढलं की काय हिला काय त्रास आहे का. चांगली मोठी मुलगी होती, कॉलेजला जाणारी वगैरे. हे दुसऱ्या दिवशी म्हणजे मी तिला विचारलं. मग तिने सांगितलं की मी बनवू शकत नाही, तुम्हाला आज बनवावं लागेल. मग आम्ही समजून गेलो काय ते. मग त्याने आम्हाला दिलं सगळं. मग चूल बांधली आणि सरळ सरळ तिने सांगितलं की आमच्या खोलीतही बनवायचं नाही, तुम्ही बाहेर बनवा, तिकडे त्या खोलीत बनवा जिथं राहताय तिथं, इथं बनवायचं नाही. घेतलं सगळं. मग चुली बिलीची व्यवस्था केली, लाकडं बिकडं अगदी ती केली. एक गाडी परत आली, आळंदीची गाडी होती, ती तिथे येऊन थांबली. मोठा विस्तीर्ण माळरान होतं आणि त्या गाड्यांना तेच परवडतं त्या माळरानावरती राहणं, कारण आश्रमात त्यांची व्यवस्था होती. एवढ्या लोकांचे आश्रमवाले पण थोडासा कानाडोळा करतात. गाडीतनं आलेल्या लोकांच्याकडे आश्रमवाले थोडासा कानाडोळा करतात. मग त्यांना ते एवढं मोठं विस्तीर्ण माळरान त्यांनी आले तिथं बघितले. बाबाजीला म्हटलंय आम्ही इथं जेवण बनवणार, इथं जेवलं तर चालेल का. बाबाजी म्हटले जेवा ना. त्या बाबाजीने त्यांना सांगितलं इथं बनवायचं, जेवायचं. ही 3 लोक ना आम्ही 2, 5 लोकांचं तुम्हाला एक जास्तीचं बनवावं लागेल. ते म्हटलं आमच्याकडे 50 माणसांची गाडी आहे, 5 लोकांचं आमचं असं तसं एरवी वाया जातं. म्हटलं काही हरकत नाही. मिष्टान्नाची सोय झाली. मला कुठेच, मी सांगितलं ना राजयोग, माझ्या परिक्रमेत मला कुठेही अडचण आली नाही. खरंच राजयोग. की आनंदात अगदी सगळी झाली. म्हणजे 1-2 ठिकाणी रस्ताही चुकलो, परत मागं आलो, परत पुढे गेलो, पण व्यवस्थित काही प्रश्न झाला नाही. आता चालण्याचा थोडाफार त्रास होणार, बूट माझे खराब झाले, टाचा झिजल्या, त्यातनं दगड टोचायचे. मग हळूहळू पुढे थोडीशी मला धुळीची अलर्जी येते. मग पुढे ते भेगा पडल्या जाळवाता सारख्या. मग ते बूट बदलले, बडवानीला एक बदलला, एक त्याच्यानंतर पुढे बदलला. असे 3 जोड मला बदलावे लागले. अर्थात बुटही त्या लायकीचेच होते, त्याच्यामुळे ते 3 लागू नाही तर 4 लागू. परिक्रमा पूर्ण झाली, कुठे काही त्रास झाला नाही. पण मी सांगितलं ना काही कसलाच त्रास नाही. ते थोडंसं त्या भेगा पडल्यासारखा त्रास झाला, तो एक 10 दिवसात बूट बदलल्यानंतर तोही कमी झाला. जरा 1-2-4 वेळा खूप त्रास झाला. वाटेत अख्खा खडीचा रस्ता लागला, मग ते टोचायला लागलं. हे मग त्याच्यावरती ते
आपल्याला काय करता येतील ते इलाज केले. ही चप्पल नाही, ती घाल, असं घाल, इकडे काय पॅकिंग दे, कुठं काय दे, ते होतं. म्हणजे तो काही त्रास म्हणता येत नाही. निग्लिजिबल आहे तो. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, परिक्रमेत आपण स्वतःहून परिक्रमेला निघालेलो आहे. हो खरंच. मैयाने आपल्याला बोलवलेलं हे मान्य आहे, पण जाण्याचा निर्णय आपला आहे. मग आता जे येईल त्याला तुम्ही सामोरं जाणं हा तुमचा क्रमप्राप्त आहे. या भावनेने निघाल्यानंतर तुम्हाला कशाचा त्रास वाटत. पुढे गरुडेश्वर, नारेश्वर इथून कसं काय गेलं तुम्ही तिकडे? मी सांगितलं ना की मला अजूनही स्वप्न वाटतं की मी परिक्रमा पूर्ण झाली, पण माझ्या समोर माझी डायरी आहे, मी ते लिहून ठेवलेलं आहे म्हणून मी केली वाटतं. म्हणजे नाहीतर मी खरंच माझ्यातनं परिक्रमा झाली आहे मला स्वप्नवत वाटतंय अजूनही. म्हणजे आता माझी त्याच्यामुळे इच्छा आहे की परत एकदा नंतर परत जाऊन आता यावं, आणखीन खात्री करून घ्यावी की आपण खरंच या मार्गाने गेलो, इथनं परिक्रमा आपण केली. कित्येक ठिकाणी कौटुंबिक लोक तुम्हाला बोलवतात, तुमच्यासाठी ते वेशीवरती येऊन थांबतात, परिक्रमावासी येत आहेत का, आणि त्यांची वेशीवरती भांडणं होतात की नाही माझ्या घरी घेऊन जाणार आहे, तो म्हणतो माझ्या घरी घेऊन जाणार आहे, तो म्हणतो माझ्या घरी घेऊन जाणार आहे. अशी लोकांची तिथं अहममिका लागते की या खेडोपाड्यातनं एवढं स्वागत तुमचं कुठे होणार आहे. आम्ही एका ठिकाणून आलो, गावाचं नाव मला नाही सांगता येणार, त्या ठिकाणी लोकांनी आमच्यावरती पुष्पवृष्टी केली, अक्षरशः फुलं टाकले. आम्ही तिघा असे येत होतो, आणखीन तिघांच्यावरती पुष्पवृष्टी टाकून आम्हाला चांगलं सकाळची वेळ जिलेबी बुंदी वगैरे असा मनपसंत त्यांनी व्यवस्था केली खाण्याची, आणि फुलं बिलं टाकून गंधमिंद लावून त्यांनी आमची अगदी पूजा वगैरे. पूजा आता मात्र करू नका, आम्ही परिक्रमावासी आहे. त्याच्यानंतर एका घरी गेलो तर त्या ठिकाणी आमच्या चपला काढून तिथल्या त्या गृहिणींनी गरम पाण्याने आमचे पाय धुतले, त्यांच्या मुलांनी पाय पुसले, आणखीन त्या माणसाने आमचं सगळं सामान नेऊन आतमध्ये राजेशाही व्यवस्था. आणि त्या ठिकाणी मी डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे आपली लायकी नाही हो, परिक्रमा केली म्हणजे काय चाललेलो आहे आपण फक्त, बाकी काय आपण काय यती नाही, संन्यासी नाही, योगी नाही, काही नाही. 107 वर्षाची त्याची आई येऊन तिने आमच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर तर म्हणजे फक्त रडणंच बाकी राहिलं होतं की तिला हात जोडून विनंती करतो की माऊली आम्ही लहान आहे तुझ्या नातवासारखे, पण नाही, ती म्हटली तुम्ही आता परिक्रमावासी. म्हणून मी सांगितलं की तुम्ही अंगावरती तो गणवेश घातला की तुमची देवत्वाची तुलना होते, बाकी तुम्हाला ते कोणी ओळखत नाहीत कोण व्यक्ती आहे. आणि नंतर सरळ सरळ काही जणांनी आम्हाला हेही सांगितलं, परिक्रमा संपत जशी आली तशी त्या आदल्या दिवशी त्या एका माणसाने असंच नमस्कार वगैरे केला. मग ते नमस्कार करायला गेल्यानंतर म्हटलं अहो तुम्ही वयस्कर आहे, आम्हाला नमस्कार करून. तर म्हटलं उद्या तुमची परिक्रमा संपणार आहे, उद्या तुम्ही म्हणालात तरी करणार नाहीये. अशी सगळी गोष्टी होतात तिथे. नाही, गरुडेश्वरला मुक्काम केलात की नाही? टेंबे स्वामींचं स्थान आहे. हो, गरुडेश्वरला मुक्काम केला, तिथं अतिशय सुंदर व्यवस्था झाली. त्याच्यानंतर आम्ही याला जिथे रामदास स्वामींनी गणपती बसवलं तिलकवाडा, मारुतीची स्थापना केली, त्या ठिकाणी पण आम्ही थांबलो. त्या ठिकाणी पण आम्हाला एक असेच बरेचसे संन्यासी वगैरे भेटले, पण विशेष काही त्यांच्याशी संपर्क आला नाही. त्या एकाने तर आम्हाला त्या ठिकाणी दिवसभर, तो आम्हाला तिघच होतो आम्ही त्याच्या शेजारी, त्याने बाकीचे, मी म्हंटल ना की कोणाला अनुभव, बाकीचे जागा होती खोलीत पण त्यांनी दुसऱ्या कोणाला यूज दिला नाही, आम्हालाच तिघांना त्यांनी येऊन दिलं. आणि मग दिवसभर त्याने आम्हाला अगदी सुक्या मेवाचा सारखा आला की त्या झोळीत हात घालायचा, बदाम इकडे हात घातले, घे काजू इकडे, दिवसभर त्याने आम्हाला तोच खुराक चालू ठेवला. आप परिक्रमा कर रहे, मतलब महाराज आप जी कर रहे, हमारा तो हमेशा का है, आप कर रहे ये बहुत बड़ा है. अशी व्यवस्था होत गेली. आणि एका ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी म्हणजे हा अनुभव एक तुम्हाला सांगायचा मुख्य, रामपूर का असं काहीतरी गाव होतं. म्हणजे त्या यांची समाधी म्हणतो ना आपण, पाण्यात गेलेली समाधी, पेशव्यांची नाही ना? पेशव्यांची नाही, नाही पेशव्यांची नाही, परत येतानाच्या मार्गावरती होती ती. त्या चांगले संत होते ते, की त्या ठिकाणी दिग्विजय सिंगांचं हेलिकॉप्टर उडू शकलं नाही त्या समाधीच्या तिथनं. त्यांनी ते, सांगतो मी तुम्हाला नंतर नाव त्याचं, त्या अतिशय मोठे संत होते ते. त्याच्या अलीकडे आम्हाला तो आश्रम लागला. त्या आश्रमात आम्ही गेलो तर जरा मी सांगितलं ना की तिघं बरोबर होतं, तिघांना वागणूक वेगवेगळी मिळाली. तिथं गेल्यानंतर तिथल्या त्या आचार्यांनी, जे महंत होते त्यांनी सांगितलं, असं नाही आला गाई
मेरा आसन यहाँ है, मेरे आसन से 2 आसन की जगह छोड़ के उधर आसन लगाइए. तर जरा जागा तिकडे खडबडीत होती. ठीक आहे म्हटलं लावू. जागा सोडली. नंतर परत ते आले. आसन इधर ले लो. परत इकडे घेतलं. काही बोललो नाही. त्या दुसऱ्यानं म्हटले तुम्ही तिकडे बस आसन करा, तुमचं इकडे ठेवा. बरं म्हटलं. आमच्या तिघामध्ये हा त्यांनी फरक केला. नंतर म्हटले चाय पिओ. त्यांना कोरा चहा दिला. मी पित नव्हतो. मला म्हटलं आपके लिए तो मैंने फलाहार रखा है. मला फळं आणून दिली. मग रात्री डाळ बाटीचं वगैरे जेवण वगैरे सगळं झालं. तर रात्री नित्यक्रमाप्रमाणे स्तोत्र पूजा वगैरे सकाळ संध्याकाळ नित्यक्रम पूजेचा होतात. पूजा झाल्यानंतर कुलकर्णी वगैरे आम्ही बसून रामरक्षा वगैरे म्हणायचो. रामरक्षा रामदास स्वामींचा आपला हनुमान स्तोत्र, भीमरूपी महारुद्रा. त्याच्यानंतर मी ज्यांच्याकडे रुद्र शिकलो होतो त्यांनी मला सांगितलं होतं की निदान रुद्राचं रोज एक आवर्तन म्हणत जा सकाळी आणि संध्याकाळी. तर मी आपलं रुद्र, नंतर शिवमहिम्न रात्रीचा झोप लागेपर्यंत करणार काय, फेऱ्या मारत मी ते म्हणत होतो. तर ते त्यांनी ऐकलं. काही बोललो नाही. ते काही बोलले नाहीत. ते सगळं ऐकलं. मग रात्री त्यांनी येऊन आम्हाला आरतीला बोलवलं. सामने भगवान की आरती केली. चलो, शंकराचं मंदिर होतं, शिवालय होतं. आरती वगैरे केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी रावण रचित तांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केलं. शिवतांडव स्तोत्र. मला येत होतं म्हणून मी त्यांच्या बरोबर म्हणायला लागलो. पण तुम्हाला खोटं सांगत नाही, त्यांचा आवाज इतका पहाडी आणि इतका चांगला होता की अजूनपर्यंत तसंच शिवतांडव स्तोत्र मी कुठेही ऐकलं नाही. आणि त्या हाताने डमरू वाजवत होते. आणि तो डमरू एरवी आपण गारुडी किंवा हे सापवाले वगैरे वाजवतात ते बघितलंय. कर ते त्या ठेक्यात वाजवत होते. म्हणजे त्याचा ठेका चुकत नव्हता. मला संगीतातलं कळत नाही, पण एवढं कळतं की ठेका चुकलाय का काय ते. त्याच्यात त्यांनी आणि त्यांनी म्हटलं ते अर्ध म्हटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आरती पूर्ण वगैरे केली. मी बाहेर त्यांना टोकलं. म्हटलं महाराज जी आपने आधा ही बोला. मतलब बाकी लोगों को बोले जल्दी था ना आरती खत्म करने का, तो इसीलिए मैंने आधा ही बोला. महाराज जी बोला मुझे पूरा सुनना है आपके पास से, आप बहुत अच्छा आणि अप्रतिम एवढा असा छान जाडसर असा आवाज. आणि ते वाजवत तो म्हणत होते ना की खूप खूप चांगलं. ठीक आहे सुना दूंगा. मला वाटलं लगेच सांगतील. बाहेर आल्यानंतर बाहेर तिथं बसून आत्या त्यांच्या खोलीच्या बाहेर आमची आसनं लावली होती तिथं म्हणतील. म्हटलं नाही त्यांनी काही. राहू दे म्हटलं. आता नाही म्हणत तर आता आपण तरी काय. तर मी परत झोपायच्या आधी परत एकदा त्यांना आठवण दिली. महाराज जी आप तो बोलने वाले थे शिवतांडव स्तोत्र. नहीं बोले अभी मैं नहीं बोलता. मैं बोलता हूं म्हटलं. मैं बोलता हूं आप सुनिए. तर त्यांना राग आला. हमारे मठ पे अतिक्रमण कर रहे क्या. अरे म्हटलं आता मलाही काय कळे ना की ते एकदम अचानक असं बोलायला लागल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं मेरा कोई अतिक्रमण करने का उद्देश्य नहीं है, न मैं आपका मठ का स्वामी बनना चाहता हूं. मैं तो परिक्रमावासी हूं, मैं कल जाने वाला हूं. लेकिन आप वो अच्छी तरह से गाया वो तांडव स्तोत्र, इसलिए मैं फिर से बोलो करके आपको विनती कर रहा हूं. पर आप गलत समझ रहे, कुछ बात मत करो. वह अधिक्षेप हम नहीं सहते, ये नहीं सहते. म्हणून ते त्यांच्या खोलीत गेले. काय बोलले नाही. जाऊ दे म्हटलं. आता काय आपल्याला ते बोलले, आपल्याकडनं कदाचित चुकीचा शब्द गेला असेल की आपण त्यांना आज्ञा दिल्यासारखं वाटलं असेल की म्हणा म्हणून. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही उठलो लवकर, आंघोळ वगैरे केली. तर त्यांची आंघोळ झालेलीच होती. आमची आंघोळ झाली ते आले. पूजा वगैरे आम्ही नर्मदेची केली आणि ते आले तिथनं शिवालयातनं. हमको आदेश आ गया, अभी हम तुमको शिवतांडव स्तोत्र सुनाएगा. आणि ते शिवतांडव स्तोत्र त्यांनी म्हटलं. ते घेऊन डमरूने पहाटेची वेळ असे जोरदार आवाजात म्हणत होते. आणि नंतर शेवटची जेव्हा 3 कडवी आली ना तेव्हा ते गळगळा रडायला लागले. का ते आम्हाला कळलं नाही. आमच्या अंगावरती काटा आला अक्षरशः. म्हणजे शेवटचा कडवं त्यांना म्हणताच आलं नाही. ते मग मी म्हंटल. ते उठून आत गेले आणि साधारण 10 मिनिटांनी बाहेर आले. तोपर्यंत आमच्या बॅगा बांधून तयार झाल्या होत्या. पण त्यांना सांगितल्याशिवाय कसं निघायचं म्हणून आम्ही थांबलेलो होतो. मग ते आले. आणखीन त्यांनी डोळ्यात आज के जैसा आनंद नहीं, अभी बैठो, अभी हम खुद तुमको नाश्ता बना के खिलाएंगे, अभी जाना नहीं.
मग त्यांनी त्या ठिकाणी ते नाश्ता पाणी बनवलं, चहा पाणी केलं आणि ते अगदी हाताला धरून थांबत होते की आज राहा इथं. नाही म्हटलं, आम्ही परिक्रमावासी, आम्ही राहणार नाही. त्यांनी तिथनं सांगितलं की बरोबर आजपासून 5व्या दिवशी तुमची परिक्रमा पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यानंतर बरोबर 5व्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. बघा, अधिकारी पुरुष असतात हे. पण मी सांगितलं ना, मी संवेदनाशील नाही की मला अनेक अशी लोक रस्ता दाखवणारी भेटली. सगळ्यात एक मोठा प्रसंग की नर्मदा मैया तुम्हाला वाकड्या वाटेने चालू देत नाही. हा मात्र प्रसंग आहे की ती तुम्ही निष्ठेने किंवा कसंही तुम्ही जी परिक्रमा करताय ती तुम्हाला वाकड्या वाटेने चालू देत नाही. मी सांगितलं की मी तेवढा संवेदनाशील नाही, तेवढा कर्मठ नाही, फक्त एक आपला धार्मिक आस्तिक आहे, नास्तिक नाही एवढंच. कुलकर्णी माझे मित्र तसेच, आम्ही दोघं शाळा सोबती आणि आमच्या बरोबर एक चव्हाण म्हणून होते, ते पण आमच्या बरोबर. मांडूगडाच्या अलीकडे तुम्हाला मांडूगडावरतून जाऊन उतरून यावं लागतं खाली, कारण नर्मदेची धार मांडूगडावरती गेलेली आहे, ती तुम्हाला ओलांडता येत नाही. आम्ही पडलो थोडेसे आगाव. आम्ही म्हटलं कुणी बघितली ती धार तिथं गेली आणि वाटेत आता आपण बरेचसे म्हटलं हो नाले पार केलेले. आता गुजरात सरकारने नर्मदेचे नाले केलेले, ते पार केले नाही का आपण? आता ते नाले त्यांनी नहर शेतीवाडीसाठी तिथनं नेलेले, ते पार केलं आपण. म्हटलं ही धार पार करण्यात आता काय आपल्याला दोष आहे? पुढे ते धरमपुरी वगैरे ते लागतं, ते तिथं ते लागते ते त्याच्या नाही. आम्ही सरळ त्या वाटेने निघालो की डायरेक्ट म्हटलं 2 दिवस वाचतात, जवळजवळ 35 ते 30 किलोमीटरचं अंतर तुमचं वाचतं जास्ती, आपण आपलं तिकडे जाऊ. रस्त्याने चालू होतो, खूप ऊन. एका गुराळात थांबलो रस प्यायला स्वखर्चाने आपलं. त्यांनी आम्हाला टोकलं, तुम यहाँ कैसे? परिक्रमावासी यहाँ से आते नहीं है. म्हटलं आम्ही इकडून जाणार आहे. तो म्हटलं यहाँ से गए तो परिक्रमा खंडित होती है, आगे नर्मदा मैया की धार है वो मांडू को जाती है, यहाँ से परिक्रमा खंडित होती है, आप यहाँ से मत जाओ. किसने देखा है वो धार कहाँ से गई है, वो क्या है, कितने नाले पार किया हमने, हम यहाँ से ही जाएंगे, आपकी इच्छा. तर तो तरी आम्हाला काय म्हणणार? आम्ही हेकटपणा आमचा म्हटल्यानंतर तो काय बोलला नाही. आम्ही तिथनं निघालो, त्याला विचारलं पण पुढच्या गावात सोय आहे का काही मुक्कामाची वगैरे? जाके देखो बोला, परिक्रमावासी तो कोई आता नहीं है, तो शायद होगी ना होगी मालूम नाही. गेलो बाबा आणि आम्ही अनुभव घेतला. त्या गावात आम्ही जेव्हा चाललो होतो जो तो आमच्याकडे असं बघायचा की कोण नवीन माणसं आली, म्हणजे परिक्रमावासी म्हणून ते असे बघत नव्हते. शंकराचं देऊळ दिसलं, थांबलो. देऊळ अत्यंत चांगलं, मध्ये गाभारा, दोन्ही बाजूला काचेच्या खोल्या, दरवाजे सगळे काचेचे, बाजूने भिंत वगैरे 10 बाय 10. बसलो तिथे जाऊन निवांत पायरीवरती. असे चौकशी केली की काही मुक्कामाची सोय होते का म्हणून. तर तिथल्या एका माणसानं सांगितलं या मंदिराची व्यवस्था ते समोरचे दुकानदार बघतात. मग त्या दुकानदाराला विचारायला गेलो की ठीक आहे, भोजन प्रसादी नाही झाले हरकत नाही, जवळपास आहेत दिलेले, लोकांनी दिलेले बिस्किटचे पुडे, कुणी दिलेला चिवडा वगैरे ते आहे. त्याला तिकडे गेलो. त्याने पण प्रश्न आज केला, तुम्ही इकडे कसे काय आले? म्हटला या गावात कोणी येत नाही, कारण हा परिक्रमेच्या रस्त्यातलं गाव नाहीये. इथनं पुढे म्हटला परिक्रमा खंडित होते. आम्ही परत त्याच्याशी वाद घातला, हेकटपणा. म्हटलं आम्ही इकडून जाणार आहे, आम्ही बरोबर आहे, तुम्ही काय सांगायचं नाही आम्हाला. काय बोलला नाही. रात्री त्यांनी जेवणाची व्यवस्था करायला सांगितली. तर म्हटलं माझ्याकडे जेवा, तुमची जे काय असेल ते. पण ठीक आहे म्हटलं, आता आज परिक्रमावासी माझ्या गावात आलेत, मला भाग्याचा दिवस आहे, इथे जेवा. आणि नंतर मग जेवायला तो बोलेसपर्यंत आम्ही तिथंच आपल्या मंदिराच्या पायरीवरती वगैरे बसून राहिलो. त्या गावातल्या नंतर मी सांगतो ना, जवळजवळ 25 ते 30 घरची आमंत्रण आम्हाला आली की आमच्या घरी जेवलं पाहिजे, आमच्या घरी जेवलं पाहिजे. शेवटी त्यांच्यात भांडणं सुरू व्हायला लागली. शेवटी तो माणूस आला, तो म्हटला सगळ्यात पहिलं मी सांगितलेलं आहे माझ्या घरी येतील, माझ्या घरी स्वयंपाक तयार झाला. मग तिथे थांबलो, जेवलो वगैरे, परत आलो. मुक्कामाच्या जागी आता झोपायचं, तर तेवढ्यात बघितलं तर गावातली फार वयस्कर मंडळी, ज्याला बुजुर्ग वगैरे म्हणतात, अशी ती मंडळी त्या ठिकाणी जमलेली. असे मिशा बिशा फेटे बिटे बांधलेले वगैरे असे ते तिथं बसले. 7-8 जण होते. आमच्याशी गप्पा मारल्या त्यांनी, कुठून आलात, काय आलात, परिक्रमा कधी सुरुवात केली, किती दिवस लागले, आता किती चाललात वगैरे ती सगळी केली. आणि मग त्यातला एक म्हातारा म्हणाला, म्हणजे बाकीच्यांनी त्याला साथ दिली,
मग तुम्ही ह्या मार्गाने का आलात? तर म्हटलं हे असं असं गेलं की लगेच पोचतो आम्ही पुढे. 2 दिवस परत मांडू गडावरती चढायचंय, परत तिथनं उतरायचंय, एवढा सगळा म्हटलं अवघड मार्ग आहे. तर त्याच्यापेक्षा सरळ गेलं की आम्ही परत तिथंच जाणार आहे ना म्हटलं. त्यांनी आमचं थोडस बौद्धिकच घेतलं. ते म्हटले की तुम्हाला जायचं तर जा म्हटले, पण आम्ही सांगतोय तुम्ही ही परिक्रमा करताय, धार्मिक दृष्ट्या करताय, मग हा धार्मिक मार्ग आम्ही तुम्हाला सांगतोय की इथनं तुम्ही जाऊ नका. हो म्हटलं कोणी बघितलंय ती धार तिथनं गेलीये, काय गेलीये, ती तिचीच धार आहे, कोणी बघितलंय, रस्त्यावरती आहे म्हणून बोलला असंच सरळ. मग त्यांनी जे बौद्धिक घेतलं ते म्हटले तुम्ही परिक्रमा उचलली कधी? परिक्रमा उचलणं म्हणतात त्याला. ती उचलली कधी तुम्ही? अमुक तमुक येते. किती चालला? तेवढा समुद्र पार करून तुम्ही आलेला आहात. हो म्हटलं जवळजवळ म्हटलं 3,500 म्हणतात लोक, 3,000 काहीतरी, 300 350 काहीतरी अशी आहे ते अंतर. म्हटलं विमलेश्वर वगैरे उरकून आम्ही पुढे आले. म्हटलं म्हणजे जवळजवळ 2,000 किलोमीटर तुम्ही चालून झालेले. किती दिवस लागले? म्हटलं झाले आता काय 1.5-2 महिने होऊन गेले. म्हटलं दिवस कोणी मोजलेत? म्हटलं आम्ही आपले चालतोय. म्हटलं एवढे तुम्ही चालताय, 2 दिवसाला घाबरलं मांडूगडाला जायला, आणि काय 35 40 50 70 किलोमीटर असेल. म्हटलं 2,000 किलोमीटर चाललात नाही, 70 किलोमीटरला घाबरलात. म्हटलं शूलपाणी जंगलात आलात, अनेक ठिकाणी चढून वरती आला, ते आला, इथं जायला घाबरतात. आणि एवढ्यासाठी 2 दिवसांनी असं काय म्हणतात तुम्हाला मोठं पारितोषिक पुढे ठेवलेलं आहे, पण दोष ठेवलेला आहे की तुमची परिक्रमा खंडित झाली. पारितोषिक नाही, पण इथनं तुम्ही गेलात, लवकर पोचलात, पण दोष आहे. बघा निर्णय तुम्ही घ्या. म्हटलं आमचं म्हणणं असं आहे की कशाला तुम्ही हे करताय, 2 दिवसांनी काय तुम्हाला फरक पडतोय. आता एवढ्या सगळ्यांनी सांगितल्यानंतर मग आमचंही विचार परिवर्तन झालं. आता म्हटलं ठीक आहे, म्हटलं आम्ही तुम्ही सांगताय त्या मार्गाने जाऊ, पण आता इथनं आम्ही मांडूला जायचं कसं? मांडवगडावरती, कारण आम्ही तर तो जवळजवळ 1 मुक्काम अगोदर सोडून आलोय ते गाव जिथं तो रस्ता होता. आता इथनं कसं जायचंय? म्हटलं इथनं पण रस्ता आहे असा, आता इथनं मधल्या मार्गाने तुम्ही निघायचं, तो असा येतो, तुम्ही इथनं बरोबर मांडूगडाच्या तळाला पोहोचणार, इथनं आम्ही सांगतो त्या रस्त्याने. तर ठीक आहे. आणि मग शेवटी जाताना त्यांनी सांगितलं बरोबर, म्हटलं इथनं 1.5 किलोमीटर वरती तुमची परिक्रमा खंडित झाली असती. 1.5 किलोमीटर वरती ती धार आहे. म्हटला आमच्या गावची वेस ओलांडली की तुमची परिक्रमा खंडित झाली असती. इथनं निघा मागे. आणि तिथे असाच अनुभव आला. मग पहाटे आता मांडू गाठायचे. पहाटे जवळजवळ आम्ही 3-3:30ला उठलो, आंघोळी केल्या, त्या माणसाला त्या खोलीची चावी परत दिली, निघालो. आणि त्यांनी सांगितलं होतं तिथनं उजव्या हाताला असं वळा, 500 मीटर मागे जा, उजव्या हाताला वळा, आणि एक तुम्हाला हे लागेल, कॅनल लागेल, त्या कॅनलनी सरळ चालत जा, आणि मग पुढे तिथं विचारा लोकांना, साधारण 10-15 11 वाजतापर्यंत चालत राहा. म्हटला लोक सांगतील तिथनं तुम्हाला कसं जायचं ते, तुम्ही पोचाल. आणि 3:30 वाजता तर रस्ता विचारायचा कोणाला, कुठच्या बाजूला नक्की कुठच्या उजव्या रस्त्याला वळायचं माहिती नाही. त्या ठिकाणी एक टेम्पो थांबलेला होता. 3 वाजता तिथे एक बिडी फुकत माणूस बसलेला होता. आम्ही जाऊन त्याला विचार, चुकला म्हटला, मागच्या गल्लीत वळायचं उजव्या हाताला आणि चालत जायचं. तर पहाटे 3 वाजता तो माणूस तिथं जागा राहून, तो माना न माना, जे आता माने या ना माने म्हणतात टीव्हीवरती, तसं ते. आणि तिथनं गेलो, आणि परत मग तिथल्या त्या सगळ्या आदिवासी पाड्यावरतून जात असताना हाच अनुभव. आदिवासी पाड्यावरच्या लोकांनी आम्हाला बोलवायचं, चहा पाजायचा. आता त्यांची लहान पोरं होती, आमच्याकडे बिस्किटाचं ओझं बरंच झालेलं होतं. ओझं कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं बिस्किटं वाटून टाकली त्या लहान मुलांना. आणि तिथं त्या दिवशी तर म्हटलं मला आता म्हटलं माझं पोट बिघडायचं कारण आलं. त्या आदिवासी पाड्यावरतून मांडूपर्यंत पोचेपर्यंत प्रत्येक ठिकाणी मला प्रत्येक आदिवासी पाड्यावरती निरसं असं काढलेलं दूध त्यांनी दिलं, ग्लास दूध. बापरे, की आप चहा नाही पिते, यांना चहा. मला असं अक्षरशः माझ्या देखत धार काढून दूध. आणि प्रत्येक पाड्यावरती म्हणजे दिवसभर माझा, मी शेवटी त्या कुलकर्णींना म्हटलं पण उद्याचा दिवस मला कदाचित आता कठीण जाईल. म्हटलं आज दिवसभर दूध, आणि केस वाढलेले, दाढी वाढलेली. आणि मग त्या आदिवासी पाड्यांच्या वरती लोकांना एकच माहिती, नाश्ता वगैरे त्यांनी दिला नाही, पण दूध वगैरे हे सगळं, महाराज आपके लिए लाया हूं. आणि मग त्या बायांनी त्यांना शिव्या दिल्या, कारण मी तिथं जरा शर्ट वगैरे असा काढला तर जानवं वगैरे त्यांनी बघितलं. आणि मला काही कळे ना की ते मला काय देत आहेत. मी बघितलं तर हातात पानं होती. मग त्या बायांनी त्या लोकांना हाकलून दिलं. ते गांजा घेऊन आलेले होते की महाराज अरे आपको तो ये चाहिए. म्हटलं
मैं पंडित हूँ, ते पंडित म्हणतात ना ब्राह्मणांना की मैं पंडित हूँ और मैं ये ऐसा महाराज नहीं हूँ, मुझे नहीं लगता है. पण प्रत्येक पाड्यावर 5-6 पाड्यावरती अनुभव आला. एकाने तर मला झाडच दिलं, म्हटलं हे घेऊन जा, म्हटलं तुमच्या घरी लावा, म्हटलं भोलेनाथ को तो प्रिय है, आप नहीं कैसे बोल सकते. म्हटलं नाही भारत, हे आमच्या घरात नेलं तर दुसऱ्या दिवशी मी आत जाईन, म्हटलं झाड तिथं. ते म्हणजे पण म्हणजे भोळ्या भावाने ते असं, म्हणजे काही व्यसन किंवा त्यांनी पैसा मागितला नव्हता, काही नव्हता, पण तिथं त्या देतात ती लोक. बरेचसे आता आहेत असे संन्यासी की ते याचा वापर करतात, त्याच्यामुळे ती लोक देतात. आणि आम्ही बरोबर मांडूला पोहोचलो. त्या दिवशी आमची यात्रा खंडित झाली नाही. बरोबर 1.5 किलोमीटर, म्हणजे आम्ही सहज सकाळी बोलता बोलता आम्ही क्रॉस झालो असतो. नर्मदा परिक्रमा खंडित झाली असती, पण ती नर्मदेने त्या दिवशी त्या माणसांची पंचायत बसवली आणि त्यांनी आम्हाला हा यक्षप्रश्न टाकला. 2 दिवसांनी काय फरक पडतो, इतके चाललात तुम्ही, आणि तुम्ही जर गेलात तर दोष लागेल, परिक्रमा खंडित झाली. नाही गेलात तर परिक्रमा व्यवस्थित होते, बघा तुमचं तुम्ही निवडा येत ना काय ते. मग आम्ही तिथनं परत आलो. आणि मग काही नाही म्हटलं, गेल्यानंतर लोकांनी विचारलं तुम्ही सांगितलं तर ते म्हणणार तुमची परिक्रमा खंडित झालेली. असंही नर्मदा बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला वाचवतेच. की मग बाकी अमरकंटकच्या अगोदर त्या जंगलात गेलो, लक्खडकोटच्या जंगलात काही त्रास झाला नाही, काडीचा त्रास नाही झाला. मी सांगितलं ना, अत्यंत राजयोग. त्या लक्कडकोट जंगलाच्या अगोदर जे मोठा मठ आहे, त्या मठात रात्रीचं झोपलो. पहाटे तिथनं आम्ही 3 वाजता निघालो, 4-4:30च्या दरम्यान निघालो बॅटरीच्या उजेडात. 7 वाजता आम्ही जयंती माताच्या तिथं पोहोचलेलो होतो. थंडी खूप पडलेली होती, तिथं शेकोटी पेटून शेकलो. तिथं त्यांनी आम्हाला नाश्ता दिला, जयंती मातेच्या तिथं नाश्ता वगैरे, पोहे वगैरे केले. आणि तिथनं निघाल्यानंतर आम्ही साधारणपणे 2 वाजता आम्ही लक्कडकोटचं जंगल पार करून त्या पुढच्या आश्रमात पोहोचलो. त्या दिवशी राममूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि त्या दिवशी तो आश्रम पूर्ण सजवलेला होता. अजून एक अनुभव असं सांगण्याजोगा आहे की ज्या वेळेला आम्ही अमरकंटकहून परत ओंकारेश्वराकडे निघालेलो होतो, तेव्हा मुख्य चांगल्या रस्त्याने येत होतो. नदीच्या तीरावरतून येत नव्हतो, कारण नदीच्या तीर अवघड पण आहे. बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की तीरावरतून जाऊ नका, तुम्ही वयस्कर लोक आहात. आणि माझ्या बरोबरचे इतर आणखी थोडाफार मी पण नदी तीरावरतून चालण्याला उबगलो होतो, कारण सगळीकडे स्प्रिंकलर चालू होते, शेतातनं याच्यातनं त्याच्यातनं चिखल. आणि काही ठिकाणी त्या नदीला येऊन मिळणारे जे ओढे किंवा नाले होते ते पार करणं अवघड होत होतं. म्हणून मग ते आम्ही मुख्य रस्त्याने निघालो. आणि एका ठिकाणी असं झालं की सकाळी आम्ही नाश्ता केला आणि पुढे निघालो. दुपारची वेळ झाली तरी आम्हाला भोजन प्रसादीची व्यवस्था होईना. बरं, रस्ता असा होता, वाहता रस्ता होता, पण रस्त्यावरती कुठे हॉटेलही दिसेना, कुठे एखादी हातगाडी दिसेना, काही दिसेना. चालतोय आम्ही, दुपारची वेळ झाली, आता काय करायचं. विचार केला की आता आपल्या पिशवीमध्ये जे बिस्किटचे पुडे आहेत त्याच्यावरती भागवू, बघू संध्याकाळपर्यंत काय होईल ते. आणि तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर माहिती नाही, परिक्रमेमध्ये हे बिस्किट पाण्यात बुडवून खाल्लं की फार चांगलं लागतं. आपलं ग्लुकोज बिस्किट जे आहे ना, म्हणजे खरंच की आता मी म्हणजे म्हणतच नाही की चहामध्ये बुचकळून खा, कॉफीमध्ये बुचकळून खा, ते पाण्यातच त्याची टेस्ट चांगली लागते. हा मला तेव्हा तिथं म्हणजे अनुभव आला, साक्षात्कार झाला म्हणा पाहिजे, पण तो अनुभव आला. आणि मग आम्ही असे बसलो, आता भूक लागलेली आहे, काय करायचं. बसलो एका ठिकाणी, किटली उघडली, बिस्किट बुचकळून खातोय. काय जेवायची व्यवस्था काही नाही. म्हटलं आता आज तर काही शक्य वाटत नाहीये जेवायची व्यवस्था म्हणून. हम रस्त्यावरती कोण तुम्हाला विचारतो, रस्त्याने वाहनं चाललेली आहेत. एका झाडाखाली बसलो, 2-3 फुटावरती कुलकर्णी बसले, 2-3 फुटावरती आपले चव्हाण बसले, आणि बसलो. बिस्किट आपली तशी बुचकळून तेही तशीच खातायत, कोणी कोरडं खातंय. आणि एवढ्यात आहे ना, म्हणजे विचार झाला की आज आता आपल्याला जेवण मिळणार नाही, हे अगदी बोलून झालं. चव्हाणही म्हटले की आता मुश्किल आहे, कुलकर्णी म्हटले आता काय 2-2:30 वाजलेत, आता 2-4 तासांनी तर आपण पोचू पुढच्या गावात, जाऊ दे. तेवढ्यात एक मुलगी कॉलेजमधली असेल साधारण त्या वयाची मुलगी, आणि आजकाल ते चेहरे वगैरे असे बांधतात त्याच्यामुळे ओळखायला येत नाही. आणि ती अशी तुमची वॅगो किंवा काय अशी मोपेड होती, त्यातनं ती फुल वेगाने अशी चांगल्या वेगाने आली ती, आणि अशी रस्त्याच्या तिरकी येत होती, आणि वेग खूपच होता.
मी तर जोरात म्हटलं, आता म्हटलं ही मुलगी येऊन आपल्याला धडकणार, हिला गाडी काय नियंत्रणात येत नाहीये, गाडी कंट्रोलमध्ये येत नाही, ही आता धडकणार. म्हणून मी उठून पटकन बाजूला झालो. ती आली तिथे, तिने गाडी अगदी एखाद्या सिनेमा पद्धतीच्या प्रमाणे ब्रेक दाबला, कर्र आवाज करत गाडी थांबवली. आणि ही कॉलेजची पोरं किंवा पुरुष लोक कशी बसत्या जागी असं स्टँड पायाने करतात आणि गाडी सोडतात, तशी लगेच ती गाडी सुटली, उतरली. ते सगळं बांधलेलं होतं. डिक्की खोलली आणि तिने सुकामेवा असलेला अर्धा किलो चिवड्याची पाकिटं काढली 3. म्हणजे ज्याच्यात पोहे कमी आणि सुकामेवा जास्ती असला, अगदी चांगल्या प्रतीचा. आली, काही बोलली नाही. एक माझ्या पुढे असं दिलं, मी आपला हात घेतलं, कुलकर्णीच्या पुढे दिलं, त्याच्या चव्हाणांच्या हातात दिलं, परत गेली, डिकी उघडली, एक केळीचा असं तिने हे काढला, फणी काढली केळाची. म्हटलं ही कोण घेऊन जाणार, एक तर आमचा बोजा आम्हाला नको झालाय, आणखीन एवढी घेऊन कोणाला जाणार नाही तर रस्त्याने वाटणार. मग तिने पटापटा 2-2 दिली, उरलेली बॅगेत टाकली, त्या डिकीमध्ये टाकली. नर्मदे हर एवढंच म्हटले, आणखीन गाडीवरती निघून गेले. आम्ही केळी बॅगेत अशी टाकून वर बघेपर्यंत ती नाहीशी झाली, कुठं गेली माहिती नाही. आमची दुपारची चिवडा वगैरे व्यवस्थित केळी बिळी खाऊन आमची सोय झाली. म्हणजे आता तुम्ही याला म्हणा की अविश्वसनीय आहे किंवा माने यांना माने सारखं मगाशी म्हटल्यासारखं, की काही म्हणजे माहिती नाही, कोण नाही, ओळखीची नाही. बरं ती 4 शब्द बोलली पण नाही ना. आता मी एवढा माणूस आहे, पण ती थांबलीच नाही. आणि केळी वगैरे अशी ती बॅगेत ठेवून आम्ही वरती बघेसपर्यंत ती कुठं गेली त्याचाही तपास लागला नाही. म्हणजे हाही अनुभव येतो. तसंच काही ठिकाणी मगाशी मी सांगितलं, तुमचा रस्ता नर्मदा चुकू देत नाही, तुमची वाईट रस्त्याने जाऊ देत नाही चूक. तसं तुम्हाला रस्त्यात काही अडचण आली तरी तुमच्या साह्याला कोणी ना कोणीतरी धावतो. म्हणजे मी पहिल्या वेळेला मोटरसायकलचा अनुभव तुम्हाला सांगितला की पहिली मोटरसायकलवरती मी केली, त्यावेळेला हापेश्वर नावाचं एक मोठं शंकराचं मंदिर आहे आणि रस्ता खूप अवघड आहे. आता चांगला झाला असला तर माहिती नाही, पण त्यावेळेला रस्त्याचं काम चालू होतं. सगळीकडे असा मुरुम खडी टाकून ठेवलेली होती. आम्ही गेलो, कसे तरी धडपड तिथे गेलो. म्हणजे आम्ही रस्ता चुकून त्या मार्गाला लागलेलो होतो असं आता आम्हाला वाटतं, पण कदाचित मैयाने आम्हाला तिथं त्या दर्शनाला नेलं असेल. ठिकाण चांगलं, अतिशय सुंदर मंदिर आहे. समोर थोडासा चांगला जलाशय आहे, पण निर्मनुष्य भाग. कुणीतरी असे पिकनिक साठी आलेली पोरं वगैरे आली तरच वगैरे ते दर्शन वगैरे घेतलं आम्ही. तिथनं परत निघालो होतो आणि तेव्हा मला कळलं की म्हणजे जाताना आणि येताना आम्हाला कळलं की ह्या मंदिराला हापेश्वर का म्हटलं असेल. की माणसाला अक्षरशः हिंदी मधल्यासारखा तो हापलाच पाहिजे तिथं जाताना, की एवढे चढ उतार, रस्ता अवघड. 4 व्हीलर जाते नाही अशातली गोष्ट नाही, पण सगळा असा तो मुरमाड, आणखीन खड्ड्याचा रस्ता. पण त्या काम चालू होतं म्हणून कदाचित तो असेल, आता एखाद्या वेळेस झाला पण असेल. त्या रस्त्यावरतून वरती येताना असा उभ्या छातीवरती येईल असा चढणीचा चढ. आमची मोटरसायकल मागे कॅरियरवरती सामान बांधलेलं, त्याच्यामुळे म्हटलं आता हे असं चढणं तर मुश्किल आहे. म्हणून मी पेटकरांना म्हटलं, पेटकर म्हटलं तुम्ही चढा, मी पायी चालत येतो. पेटकर वरती गाडी घेऊन हळूहळू आपले चालवत जशी जमेल तसे चाललेले, मी पायी चाललेलो. बरं उभी चढण, ते गेले पुढं गेले, दिसेनासे झाले. वरती जाऊन वळण वगैरे होतं, मी आपला पायी चढलेलो. मलाही खूप दम लागला चढण्यात आणि वरतून त्यांचा आवाज यायला लागला, अरे लवकर वरती ये, लवकर वरती ये, लवकर वरती ये. गाडी पडली. मला कळे ना गाडी पडली, कुठं पडली, खड्ड्यात गेली गाडी, पलीकडे दरीत गेले, कुठे गेले, काय गेले काही कळे ना. कारण पलीकडे एक मोठं ओढ्यासारखं असं पात्र होतं, नदीसारखंच. त्याच्यात पडली का काय काय कळे ना. गाडी ह्या चालवतोय, बरं सगळा रस्ता म्हणजे गाडी चालवणारा चांगला आहे, त्याला दोष देण्यात पण अर्थ नाही, पण रस्ता खराब आहे. आणि तो ओरडतोय, अरे लवकर वरती. अरे म्हटलं येतोय, पण आता माझ्याच्यानी चढण आहे ना. आणि साधारण मी असा 100-200 फुटावरती असेल, बघितलं तर तो त्याची गाडी तिथे. आणि त्या पेटकरांना तो आलेला अनुभव, गाडी उचलतायचा प्रयत्न करतात ते, गाडी रस्त्यावरतीच आडवी पडली. उचलायला लागले की ते त्या मुरमामुळे ते आणखीन अशी तिरकी सारखायची. बरं पेटकर काही तसे किरकोळ आणखीन असे नाही, गाडी उचलण्याजोगी ताकद होती, पण गाडी काही केल्या उचलली जाईना, अजिबात उचलली जाईना. तेवढ्यात त्या ठिकाणी कुठून तरी 2 मुले आल्या लहान. एक असेल साधारण 12-13 वर्षाची आणि एक 7-8 वर्षाची. त्या आल्या आणि त्या ठिकाणी त्या पेटकरना म्हणाल्या, बाबाजी हमको पैसा दे दो.
पेटकर म्हटले पैसा कशाला, म्हटले पैसा कशाला पाहिजे तुम्हाला, काय नाही म्हटले, हमको पैसा चाहिए और आपसे पैसा चाहिए, म्हणून त्या खनपटीला बसले. पेटकर म्हटले गाडी उचल, गाडी उचलायला मदत कर, मग पैसे देतो. तर ती मोठी मुलगी मागे सरकली आणि ती छोटी मुलगी होती 7-8 वर्षाची, किरकोळ होती तब्येतीने, आदिवासी त्या भागातली असेल ती, फाटका वगैरे फ्रॉक घातलेला. त्या मुलीने त्या गाडीला, आता ती मुलगी काय गाडी उचलणार, पेटकरने आपलं म्हटलं, पेटकर म्हटले मी तिला मजेत म्हटलं होतं की गाडीला मदत कर म्हणून, त्या मुलीची मदत काय होणार. आणि मी पण लांबून बघत होतो, पण मी तिथपर्यंत पळत पोचू सुद्धा शकत नव्हतो, एवढा थकलो होतो की मुश्किल म्हटलं. मी पोचल्यानंतर मी सुद्धा गाडी उचलायला आता किती मदत करीन, मला शंका होती. आणि त्या मुलीने पाठीमागच्या बाजूला जिथं आमचं कॅरियरला मोठे लावलेले होतं सामान, पेटकरने पुढे हँडल धरलं, कारण पुढच्या बाजूला लगेच उतार होता, त्याने हँडल धरलं, गाडी अशी धरली. त्या मुलीने मागं कॅरियरला 2 हात लावले, आणखीन असं बघेपर्यंत गाडी स्टँडवरती उभी राहिली. आणि आम्ही बघत राहिलो की अरे पेटकरला उचले ना, माझ्याच्याने सुद्धा गाडी उचलली गेली नसती. त्या मुलीने फक्त असे 2 हात लावले आमच्या मागच्या कॅरियरला आणि गाडी एकदम सरळ स्टँडवरती. मग तिला आम्ही दक्षिणा म्हणून काही पैसे दिले पेटकरनी. माझ्याकडे मी पैसे जवळ ठेवतच नाही, म्हणजे परिक्रमेला गेल्यानंतर दोन्ही परिक्रमेला मी जवळ माझ्या पैसे ठेवले नव्हते, एटीएम कार्ड ठेवलं होतं पण पैसे जवळ ठेवलेले नव्हते. म्हणजे असेही तुम्हाला अनुभव येतात की लोक तुम्हाला घरी बोलून, मी सांगितलं ना की तो म्हणजे पूर्वीच्या आचार्य ऋषी मुनींनी जो काही पेहराव केलेला होता, त्या पेहरावाला अजूनही लोक एवढी मानतात की तो पेहराव घातल्यानंतर आज तुम्ही कोण आहे लोक विचारत नाही. बरोबर, तुम्ही परिक्रमावासी आहात आणि तुमची सेवा करणं हा त्यांचा धर्म आहे, हा आमचा धर्म आहे, म्हणून ते करतात. अक्षरशः म्हणजे ज्याला जमेल ती सेवा करतात. बाडवानीला संध्याकाळी आम्ही गेल्यानंतर मुक्कामाला सगळी लोक होती, एक माणूस तिथं आला, चेन रिपेअर, चेन रिपेअर, चेन रिपेअर, चेन रिपेअर, लोकांच्या सॅकच्या वगैरे चेन सगळ्यांच्या त्यांनी फुकट चेन रिपेअर करून दिले त्या ठिकाणी. फक्त नवीन चेन लागली तर तो म्हणायचा आणा मी लावून देतो, पण सगळ्यांच्या चेन म्हणजे ज्याला जमेल तशी तो त्या ठिकाणी तुम्हाला सेवा देत असतो. आदिवासी भागात सुद्धा, इकडे सुद्धा कोणाच्या सेवेला तुम्ही असं त्याचं मूल्यांकन करू शकत नाही. प्रत्येकाची सेवा ही त्या दृष्टिकोनातनं, त्याच्या दृष्टिकोनातनं ती तेवढीच श्रेष्ठ आहे. बरोबर, की ज्या ठिकाणी एखादा चांगला श्रीमंत आहे तो तुम्हाला चांगलं हे करतो, पण त्याच ठिकाणी आदिवासी भागात जिथं तुम्हाला पाणी मिळत नाही त्या ठिकाणी तो तुम्हाला आंघोळीला पाणी आणून देतोय, हे महत्वाचं आहे. खूप अनुभव असे येतात. त्याच्यामुळे अजून तुम्हाला आता बघा काय सांगायचं असेल तर, आणि त्याच्यातनं झालेला बदल अगदी सांगायचा तर ही परिक्रमा केल्यानंतर की हे शक्यतो कोणाला दुरुत्तर देऊ नयेत, नाही पटलं आपलं गप्प बसावं. आणि सगळ्या लोक येतात ती चांगल्या भावनेने आहेत असा तुम्ही विचार केला की सगळं चांगलं घडतं. तुम्ही त्याच्या बाबतीत काही वादविवाद घालायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, आपली लायकी आपल्याला कळते. खरं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला एवढं महत्व मिळतं, आपण इथं जातो, मग आपल्यात आपोआपच हे होतं की आपण आपलं स्वतःच आहे ना आतमध्ये झाकून बघायला लागतो की आपल्याला ही लोक एवढी महत्व देतात, आपण त्या लायकीचे आहोत का. हे आपोआप आपल्या आतमध्ये आपली त्याची घुसळण सुरू होते आणि मग आपली लायकी आपल्याला बरोबर कळते की ही लोक आपल्याला केवढी मोठी मान्यता देतात, आपण काय पद्धतीने वागलो किंवा काय पद्धतीने वागतोय. मग आता त्याच्यात बघा, आणि मग तुम्हाला हे कळतं की आपल्या गरजा किती. एक हातात ब्रह्मदंडासारखी ती काठी, त्या दंडाला त्या पूर्वीच्या काळी ब्रह्मदंड म्हणायचे, त्या दृष्टिकोनातून तो दंड, एका हातात किटली, कमंडलू म्हणून त्याला तिकडे अजून एक, त्या किटलीला कमंडलूच म्हणतात, ते कमंडलू पाण्यासाठी. 2 ड्रेस, काही तुमची आता सध्या परिस्थितीनुसार लागतील ती नैमित्तिक औषधं रोज घ्यायची वगैरे, औषधं वगैरे. बाकी तुम्हाला लागतं काय, 2 वेळचं द्यायला मैया आहे, तुम्ही फक्त चालायचे, हात जोडून निघायचे, तुमची काय गरज लागत नाही. त्या परिक्रमेच्या दिवसात कुठेही आजारपण, कुठेही घाबरणं, कोणी दमदाटी करणं, कोणाशी भांडण होणं. मी सांगितलं ना राजयोग, माझी परिक्रमा ही राजयोगात झाली. मैयाचा मी आभारी आहे की माझ्यासारख्या माणसाच्या हातनं ही परिक्रमा, मी म्हणतो ना अजून स्वप्नच आहे ते, कशी काय झाली परिक्रमा. आणि ते एका वर्षात हे असे 3-4 योगायोग आले की
पहिली मोटरसायकलवरती झाली, त्याच्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर बदामी देवीचं दर्शन झालं, त्याच्यानंतर अमरनाथला पायी जाऊन आलो, त्याच्यानंतर लगेच परिक्रमेला जाऊन आलो. त्याच्यामुळं हा सगळा स्वप्नवत घडला. आणि कसं काय माझ्यासारखा नाटकात बिटकात कामं करणारा माणूस, इकडे तिकडे असा फिरणारा माणूस, परिक्रमा झाली आणि खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर चांगली झाली. की काही नाही, 6 पैकी आम्ही 3 व्यवस्थित पोचलो. बरं, आमच्यात ती काही भांडणं झाली नाहीत किंवा काही नाही. 1-2 वेळा असं झालं की एखादा रात्र ते दुसऱ्या आश्रमात मुक्कामला, मला मी दुसऱ्या आश्रमात, सकाळी परत एकत्र आहे. म्हणजे आश्रमात सुद्धा ते दुसऱ्या गावात आहेत नाही, मी दुसऱ्या गावात आहे असं नाही. फक्त रस्त्याच्या पलीकडच्या आश्रमात ते गेलेत, मी इकडे आलेत, परंतु आमचं आम्हालाच माहिती नाही की ते तिथे ते इथे. सकाळी उठल्यानंतर इथे का, बरं चला परत 3 एकत्र. आणि चालताना आम्ही असे लांब लांब चालत होतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला एक जायच्या अगोदर गजानन महाराज आश्रम जो आहे ओंकारेश्वरला, त्या ठिकाणी एक गद्रे म्हणून बाई भेटल्या होत्या. त्या मावळातल्याच आहेत त्या. त्यांनी पण परिक्रमा केलेली आहे पूर्वी. अतिशय वयस्कर होत्या आणि त्या हट्ट धरून बसते की आम्ही पायी येणार. आणि खूप वयस्कर, म्हणजे मीच 65चा आणि त्या माझ्यापेक्षा जवळजवळ 10 ते 15 वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांना मग म्हटलं, काकू तुम्ही पायीचा हट्ट धरू नका. आणि दुसरी गोष्ट त्याच्यातनं सांगतो, पायी येण्याचा हट्ट धरू नका म्हणजे आम्हालाही वेळ होईल, तुमच्या बरोबर आम्हालाही म्हणजे अवघड होईल चालणं. कारण आम्ही तसे नाही म्हटलं तरी तिघही जरी 65चे होतो तरी तिघं तसे आम्ही व्यवस्थित होतो, चालणंही आमचं व्यवस्थित होतं, नाही अशातली गोष्ट नाही. त्याच्यामुळे म्हटलं, त्यांनी ते ऐकलं. त्यांच्या घरच्यांनी पण त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही गाडीने करा, आता 80 पर्यंत तुमचं वय झालेलं आहे, त्याच्यापुढे तुम्ही पायी आता करू नका. मग जाताना त्यांनी आम्हाला प्रत्येकाला आहे ना ते असे बोटाला बांधायचे काउंटर दिले होते की तुम्ही जप करत जा म्हणून. जेवढा झाला तेवढा झाला जप. अर्थात परिक्रमेमध्ये जो तो आपापला जप करत होता. मी कुणालाही विचारलं नाही तू कशाचा जप करतोय, तू कशाचा जप करतोय. तुम्हाला म्हणून सांगतो, मी काही नर्मदे हर वगैरे असा जप केला नाही. मी आपला जो चालत सुटायचो तो सकाळी आपला, मला गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे माझी मानस पूजेसारखी शास्त्रोक्त देवपूजा म्हणत सुटायचो. रुद्राचं आवर्तन करायचं, महिमनाचं आवर्तन करत राहायचं आणि मग जिथपर्यंत डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत ते करत राहायचं. नंतर एकत्र आले की परत गप्पा टप्पा होतच होत्या, त्याला काही इलाज नाही. जेवायच्या वेळेला एकत्र आलो की गप्पा व्हायच्या, परत निघताना थोडंसं अंतर गप्पा वगैरे व्हायच्या, परत चहा पाण्यासाठी कुठे थांबलो गप्पा व्हायच्या. अगदी ज्याला म्हणतात आध्यात्मिक किंवा हे साधू संत करतात तसं की पर पावलाला जप नाही, असा झाला नाही. आणि मी सांगितलं तशी ती राजयोगात झाली. कुठेही कुठचाही असा नियम संकेत बांधून घेतला नव्हता. पायात बूट घातले, जेवलो कुठेही, हॉटेलमध्ये सुद्धा हॉटेलवाल्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं, मग त्याची जात गोत न विचारलेला असेल तिथं त्या हॉटेलमध्ये जेवलो. त्याच्या पुढे निघालो. 1-2 ठिकाणी तो, म्हणजे एका ठिकाणी आम्ही ढाब्यावरती मुक्काम केला हॉटेलच्या. तो म्हटला बाबा तुम्ही थांबा, आमचं 9-9:30च्या पुढे बंद झाला, या आतल्या खोलीत बटारखान्याच्या शेजारच्या खोलीत झोपलो. एका ठिकाणी येताना तुम्हाला सांगितलं मी, ते त्या हनुमान मंदिराच्या कट्ट्यावर झोपलो. एका ठिकाणी याला स्मशानाच्या बाजूला झोपायला लागलं, झोपलो. पण वस्ती होती, म्हणजे असं काय स्मशानात झोपलं असं नाही, पण ठीक आहे की स्मशानापासून जवळच झोपायची वेळ. काही त्रास झाला नाही, कुठेही काही झालं नाही त्रास. म्हणजे जे आता बोलू नये, कुणाला होतो कुणाला नाही, पण काही काही वेळेला मी असंच म्हणतो ना, यांना त्रास कसा काय झाला बाबा, मला काडीचा त्रास झाला नाही, यांना त्रास कसा काय झाला. म्हणजे काही वेळेला मला असं वाटतं की खोटं मुद्दाम वाढवून सांगतात असं, म्हणजे मला ते वाटतं. परंतु झालाही असेल, काही सांगता येत नाही. प्रत्येकाचं शेवटी कर्मभोग असतात. ते कर्मभोग जसे असतील तसे. पण मी अजूनही सांगतो ना की अगदी 10 वेळा नाही, मला कितीदा म्हटलं तरी माझी राजयोगात परिक्रमा मातेने करून घेतली मैयानी. अगदी म्हणजे सुरुवातीला सुद्धा ओंकार मानधातेची परिक्रमा करून मग परिक्रमेला सुरुवात करायची. आदल्या दिवशी ओंकार मानधातेची परिक्रमा केली, त्या परिक्रमेत गेलो. तिथे सुद्धा तो वरती जो लेटे हनुमान आहे त्या ठिकाणच्या त्या चहावालीची अशी एका महिलेचं दुकान आहे तिथं. काय तिला वाटलं काय माहिती, तिने आम्हाला फुकट कॉफी पाजली. महाराज मैंने तो आपको बहुत बार यहाँ देखा है. म्हटलं मी महाराष्ट्रात आता पहिल्यांदा आलो इथं, आप तो हर हफ्ते आते हैं. हे सगळे माझ्याकडे बघायला लागले. बरं, सगळ्यांना माहिती ना मी यांच्या बरोबर वडगाव मावळमध्ये, मी कुठं तिथं.
नहीं म्हणते आप आते आपको आहार परिक्रमा करते हुए देखा है, आज आप कॉफी का पैसा मत देतो, किसी का पैसा नहीं लेंगे. तसे परत आलो आणि दुसऱ्या दिवशी परिक्रमेला गेलो. आल्यानंतर तिला सांगितलं मग या परिक्रमा हो गई. आप परिक्रमा को गए थे क्या? तो फिर बीच बीच में कौन आता था? म्हटलं आता मी काय तुला सांगू बाबा, मी काही येत नव्हतं. तर आता याच्यानंतर आपण नर्मदेची क्षमा मागू. जे काय बोलवलं ते मैयाने माझ्या तोंडून बोलवलेलं असेल त्याच्यामुळे तिची प्रार्थना करतो, तिची क्षमा मागतो. आवाहनम न जानामी तवार्चनम पूजांचैव न जानामी क्षम्यता परमेश्वर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत पूजितम मया सर्वम परिपूर्णम तदस्तु मे. नर्मदा मैया की जय. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.